पंथे चालू जाता न पडे मुक्ता होते नाही निळा मान्यासी संग कृपावंत सुख सिंधू तेनेच पंथे चालू जाता न पडे मुक्ता होते जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबर आहेत. यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत नळोबा आहेत. यांचा 4 चरणांचा आणि वारकरी संप्रदायातील महापुरुषांचं दिव्य कार्य वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत नळोबा यांना काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण इथं संतांना विनंती करू. विश्रांती पावलं सांभाळून परिवारांतही प्रेम मार्ग लावून गेल्या धीनयाने संत पुढे तेनेच पंथे चालू जाता न पुढे उंता पुढे नाही. प्रस्तुत
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण श्रीमद गुरु शंकराचार्यांच्या चरणपादुका संत पंढरीहून पंढरपुरापर्यंत घेऊन येतो आणि ज्येष्ठ वर्धेमध्येच आद्य शंकराचार्य पंढरपुरात सर्वात आधी उपस्थित होतो. त्या निमित्तानं सुरुवात असणारा आपला सोहळा, त्याचा हा पंढरीतला आपला मुक्काम आज हरिदिनी आहे आणि त्या निमित्तानं असणारी भगवंताची सेवा. 2 दिवसांपासून आज अभंग आपण चिंतनाकरिता घेत आहोत. अभंग हे फक्त बोलण्याकरिता निमित्त असतं, त्यातून काहीतरी प्रतिपादन करायचं असतं. आपला जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपाद्य विषय त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या समोर मांडता येतो. म्हणून अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे. त्याचा अर्थ आपण बऱ्याच वेळेला श्रवण केला. संत मायबाप प्रगट झाले, आपल्या आधी प्रगट झाले, मार्गदाखवून पुढे गेले. त्या मार्गाने आपण जर चाललो तर कोणत्याच प्रकारचा भूमिका पडणार नाही, तर निर्विघ्नपणे इष्ट स्थानापर्यंत जाऊ का तर जाता येईल. म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे मतमतांतर फोडून काढले, आपल्याकरिता दिव्य असणारा सिद्धांत दिला, सुंदर असणारा सिद्धांत, मौलिक असणारा सिद्धांत त्यांनी आपल्याला पटवून दिला. म्हणून त्यांच्या माध्यमातून आपण निश्चित स्थानापर्यंत जाऊ शकतो. असे असणारे हे संत फार कृपावंत आहेत, सुखाचे समुद्रच आहेत, असं श्री संत नळोबाराय आपल्या समोर सांगतात. असा सरळ अर्थ अभंगाचा आपण रोडच ऐकत असतो. काल आपण पाहिलं अनेक प्रकारचे मार्ग आणि मोक्ष प्राप्ती करत आहे. आपण सर्वजण जीव झालेलो आहोत, अनाधिकारापासून जीव झालेलो आहोत. जीवापण आपल्या ठिकाणी आलेला आहे. खरं तर आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत, आपण ब्रह्मस्वरूप आहोत. आपलं स्वरूप आहे ब्रह्म म्हणजे व्यापक चैतन्य सर्व ठिकाणी व्यापक आहे. ते सर्व ठिकाणी व्यापक असणारं ते चैतन्य त्या चैतन्यावर आणि ही त्यांनी प्रकृती अशा पद्धतीने प्रकृतीला आली. तिच्या माध्यमातून कल्पना निर्माण झाली, अविद्या निर्माण झाली आणि त्या चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी जीवपणा प्रकृतीला. कल्पना अविद्या त्याने झाला जीव, मायोपाधी शिवमुली. कल्पना ही अविद्या निर्माण झाली, अविद्या म्हणजे अज्ञान आणि अज्ञानामुळेच चैतन्याच्या ठिकाणी जीवपणा प्रकृतीला महत्त्व. मग कशाचा अज्ञान झालं? स्वतःच्या स्वरूपाचा अज्ञान निर्माण झाला. मी कोण आहे याचा अज्ञान झाला. आता एवढे लोक नसले की आपण 400 लोक आहोत, एवढेच लोक यानंतर प्रश्न विचारला तुम्ही कोण आहात? इथं बसलेल्या प्रत्येक मनुष्याचं उत्तर स्वतंत्र येतं. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र उत्तर देतो. तो म्हणजे आमचा आहे, मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी आमच्या सामूहिक आहे, मी आमच्या जातीचा आहे, मी आमच्या धर्माचा आहे, मी आमच्या पंथाचा आहे. अशी उत्तर प्रत्येकाच्या मुखातून वेगवेगळ्या पद्धतीने येतील. काही आपल्या व्यवसायात धर्म उत्तर देतील, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपला परिचय लोकांच्या समोर त्यांनी सांगतील. जेवढे परिचय आपल्या समोर सांगितले जातील, वस्तुस्थिती जर बारकाईने आपण सांगितलं त्याचा एकही परिचय त्यांनी योग्य नसेल. मग कोणता परिचय योग्य असेल? तो ज्या दिवशी म्हणेल ना की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी तो वासुदेव, मी वासुदेव स्वरूप आहे, असं ज्या दिवशी त्याला पूर्णपणे कळेल आणि त्या दिवशी त्याचा ओरिजिनल परिचय त्याने असेल. म्हणजे शब्द ज्ञान प्राप्त होऊ शकतं, साधू संबोधित केले आणि बरंच काही ऐकायला मिळालं. माणसाला जर बुद्धी असेल तर मनुष्य तो कॅप्चर करतो, बुद्धिवादी लोक असतात आणि फार चांगल्यापैकी ऐकतात, ग्रहण शक्ती चांगली असते. मग शब्द ज्ञान त्यांनी तयार होऊ शकतो. आपल्यासारखं कंबर बांधून लोकांच्या समोर फक्त सांगायचं मी ब्रह्म आणि प्रॅक्टिकलाच वागताना मात्र जे अस्तित्व आपण घटक तयार केलं त्याला धरूनच वागायला राहायचं. हे मी माझं सांगितलं. असे त्याने अनेक प्रकारचे मतमतांतर समाजात पाहायला मिळू शकतो. म्हणून तोंडाला मी ब्रह्म आहे हे म्हणणं वेगळं, प्रॅक्टिकलच स्वतःला ब्रह्म समजणं वेगळं. असं त्या मनुष्याने एक पोपट पाळला, पोपट, आणि त्या पोपटाला त्यांनी शिकवलं. पोपट बोलत होता, पोपटाच्या त्यात बोलत आहे, राम राम म्हणतात, रामकृष्णाने म्हणतात पोपट, या बसा म्हणतात पोपट, पोपटाने बोलता येते. त्या पोपटाला शिकवलं तेव्हा म्हणजे आता पिंजऱ्यात जायचं, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. जर पिंजऱ्याच्या बाहेर गेला तर उडून जायचं, जर उडून गेला तर नळीवर बसायचं. तर तो पालन करणारा, पोपटाला पक्षांना पकडणारा जो माणूस असतो, तो झाडाच्या अशा 2 खांद्यांच्या मध्ये एक गज होतो.
आणि त्या गटामध्ये मोकळी नळी लावतो. आता तू काय कोणतं पकडायचं लावतो कारण मी ऐकलंय भाऊ मी प्रत्यक्ष प्रक्रिया पाहिजे म्हणून अशी नळी असते नळी त्या गटाच्या फिरत असते फिरत असते आणि त्या नळीच्या दरम्यान कुठेतरी एखादा पोकर आवडते मला पोकर आवडे आता तिथे खाण्यापेक्षा त्या नळीवर बसतो आपण नळीवर बसणार फिरते जशी नळी फिरते तसं पोकर वाटतं पडणार असं त्याला वाटतं मग तो त्या नळीला अजून घट्ट धरून पायाने घट्ट धरतो मग तो पायाने घट्ट धरून त्याला ते चोचीनं सुद्धा त्या नळीवर आणि त्या त्याची उचल मागणी झालेली असते उचल मागणी खाली त्याचं सगळं शरीरावरती पाय गेलेले असतं असं तो नळीला धरून त्यांनी राहतो त्याला वेगळ्या कोणत्याच बंधनाने बांधायची गरज नाही त्याला स्वतःला बांधली हा महत्व अशा पद्धतीने त्यांनी बारावी करणारा पक्षी पोपट पक्षी फक्त शकतो हे त्यांनी मला त्या पोपट पाळणाऱ्याला माहिती मग आपला पोपट त्यांनी पकडला जाऊ नये आपला पोपट त्यांनी मला सुरक्षित राहायचं तर त्याला आपण आधी शिकवून घेऊ मग त्याला शिकवतो हे बघ म्हणे पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही जर गेला तर उडून जायचं नाही जर उडून गेला तर नळीवर बसायचं नाही जर नळीवर बसला तर नळीला धरायचं नाही धरलं तर सोडून द्यायचं तर पोपटाला शिकवलं आणि पोपट बोलू लागला हा छान बोलतोय पोपट हा सगळीची सगळे वाक्य जेवढे आता परत एकदा म्हणून जाते ते सगळे वाक्य पोपट फार चांगलं बोलतात याला वाटतं एवढं पोपटाला बोलता यायला लागलं म्हणजे आपला पोपट पक्का झाला एवढं सगळं बोलता येतं मग काय केलं त्याला परीक्षा घेण्याकरिता प्रयोग म्हणून डेमो पाहण्याकरिता खिडकी उघडली कशाची पिंजऱ्याची खिडकी उघडल्याबरोबर पोपट त्याच्यातून बाहेर आला आणि बाहेर जायचा म्हणत झाला पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही त्याला पंख होते उडण्याकरिता तो उडायला पण लागला आणि उडता उडताच म्हणायला लागला बाहेर आपलं उडून जायचं नाही उडूनही गेला उडून गेल्यानंतर ती नळी जिथं ठेवली होती बांधली होती त्या नळीवर जाऊन बसला आणि बसता बसता मला नळीवर बसायचं नाही ती नळी लगेच उलटी झाली आणि उलटी झाल्यानंतर त्याने ते उचल मागणी झाली त्याचे ते पायाला असं घट्ट धरून ठेवलं आणि घट्ट धरून ठेवल्या पोपट म्हणत होता धरलं का सोडायचं घरलं का सोडायचं घरलं का सोडायचं तुमच्या लक्षात आलं पोपट सगळं बोलत होतं उडून जायचं नाही उडून गेलं तर नळीवर बसायचं नाही नळीवर बसलं तर नळी धरायचं नाही नळी धरून तर सोडून द्यायचं नळी धरून तर सोडून द्यायचं हे काय करत पोपटाला माहित नव्हतं हे सगळं पोपट बोलत नव्हता हे सगळं बोलत होतं पण प्रॅक्टिकल करीत होता का नव्हता करीत त्यांना नळी मात्र घट्ट धरलं मग पोपटाचं जे ज्ञान आहे ते शब्द ज्ञान त्याचं ज्ञान आहे शब्द ज्ञान प्रॅक्टिकलाचं ज्ञान म्हणजे काय तुम्हाला शब्द ज्ञान आहे होतं कारण शब्द हा बहुसार उपकाराचे असे सगळ्याचे प्रमाण आपण पाहतो त्याच्या शब्द प्रमाणे बलवान असतात प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान संपत्ती अनुपलब्धी ऐकू येत मग थोडं पुढे येत बस जवळ येऊन बस फार काही म्हणजे नाही सगळ्यांनी पुढं सर तुम्ही उठून घ्या पाठीमाग ऐकू येत नाही हे कळून जवळ येऊन न बसणं म्हणजे उंटावरून शाळा पाहण्यासारखं नाही उगा आपण ऐकायचं तुम्हाला ऐकू येत नाही जवळ येऊन बस किती जागा आहे फार जातात कारण तरी आपण इकडं सरळ उभे राहतो भरपूर लोकांना समोर बसता येऊ शकतं ज्यांना ऐकू येत नसेल त्यांना अजून पण उठून समोर या
जसा पोपट फक्त बोलतो त्याला प्रॅक्टिकलात काही समजत नाही, तसं या सगळ्या प्रक्रिया ऐकून वाचून पाठ करून आमच्यासारखे कंपन बांधून लोकांच्या समोर भरपूर सांगू शकतात. पण हे फक्त सांगणं आणि प्रॅक्टिकलात स्वतः ब्रह्म समजणं याच्यात फार फरक आहे. म्हणून प्रॅक्टिकलातला परमार्थ जर कोणी केला असेल तर तो ज्ञानोबांनी केला, तो तुकोबांनी केला, तो सगळ्या संत महापुरुषांनी केला. त्या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याकरिता साधू संतांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली, व्यासदेवांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली. आता आपण ब्रह्मजिज्ञासा, त्याच्यावर आदि शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं सामान्य लोकांना त्याचा विस्तार करावा म्हणून ज्याला खरंच त्या स्वरूपापर्यंत जायचं त्याला खरंच तो अनुभव घ्यायचा आणि तो मनुष्य काही महाराज अंतर्मुख होऊन त्याचा विचार करू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणून आता मला काय सांगायचंय, आपल्याला जायचंय कुठे ते सांगायचं. जाण्याकरता मार्ग किती आहेत ते आपण काल पाहिले. जायचंय कुठे, आपल्या स्वरूपापर्यंत जायचं. निघाला कुठून, स्वरूपापासूनच निघाला. जायचं कुठं, स्वरूपापर्यंतच जायचं. ते आपलं मूळ घर आहे, आपलं मूळ स्वरूप आहे, तिथं गेलं पाहिजे. कितीतरी संतांची प्रमाण मला तुमच्या समोर सांगता येते. हे जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, जाते ग माहेराला मुक्ताबाई म्हणतात, जाते का माहेराला माझ्या मूळ घराला. मूळ घर म्हणजे आपलं स्वरूप. या स्वरूपापर्यंत आपण गेलं पाहिजे, कारण तिथूनच आपण प्रवाहित झालेलो आणि तिथपर्यंतच आपल्याला जायचं. मग कुठं जायचं हे पक्क कळलं आता सगळ्यांना, एवढ्या बडबडीत. कुठं जायचंय, स्वरूपापर्यंत जायचं. आपलं हरवलेलं आहे म्हणून तिथपर्यंत आपल्याला जायचं. खरं तर आपल्या जवळच आहे पण आपल्याला कळत नाही. म्हणजे प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्तीची निवृत्ती इथं त्यांनी पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट. मग तुझे आहे तुझं पासी तर तू जागा चुकलासी असं आपण म्हणतो. म्हणून सगळे जागा चुकलेले आहेत, पण जे शुद्धीवर आले ते देव शोधण्याकरिता निघतात, स्वरूपाला शोधण्याकरिता निघतात. मग उत्तर देतात. काय उत्तर आहे, देव पहावया गेलो, ते देवाचे होऊन देव शोधण्याकरिता निघालो आणि देव शोधता शोधता देवच होऊन गेलो, कारण का देव माझं स्वरूप आहे. मग काय शोधायचंय, आपलं स्वरूप शोधायचं. जे हरवलेले हरपले आपण आपे पावे, ते या संता ते पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे मानावे त्याची सदा. हे जे संत महापुरुष आहेत त्यांच्याकडे पाहावं, त्यांच्याविषयी ऐकावं, त्यांच्याविषयी बोलावं. म्हणजे काय होईल, आपलं हरवलेलं आपल्याला सापडेल. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेची गोष्ट आहे. मुक्त होणं अतिशय महत्वाचा विचार आहे. बघा, मोक्ष प्राप्त करून घेणं, मुक्त होणं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, देव प्राप्त करून घेणं, हे जे शब्द आहेत की नाही थोड्या थोड्या अंतराने एकार्थवाचक आहे. हे प्राप्त करणं म्हणजे मूळ स्वरूपापर्यंत जाणं असा त्यातला भाव आहे. मग तिथं जर जायचं असेल तर अनेक मार्गाने जाता येतं. जसे काल आपण अनेक मार्ग पाहिले. म्हणजे आपण त्यांनी कर्म मार्ग पाहिला, आपण त्यांनी उपासना मार्ग पाहिला, आपण योग मार्ग पाहिला, आपण ज्ञान मार्ग पाहिला आणि शेवटी आपण भक्ती मार्गावर येऊन ठेपलो. मग त्या स्वरूपापर्यंत जर जायचं असेल तर ते स्वरूप त्यांनी फक्त आणि फक्त ज्ञानानेच प्राप्त होते, इतर कोणत्याच गोष्टीने प्राप्त होते. वाचवणे ज्ञानेने उपाय तरी जितू तरी गुंफीसी अधिके मुखी. सगळ्याच्या उपासना आहेत की नाही, या सगळ्या उपासना ब्रह्मस्थानावर जाण्याकरता केल्या जातात. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरिता सगळ्या उपासना केल्या जातात. सगळा अट्टहासपर्यंत जाण्याकरिता ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याकरिता. मग ज्ञानानंच तरी तिथपर्यंत जाता येऊ शकतं. मग ज्ञानोबराय जर म्हणतात ज्ञाना वाचून दुसरं काही उपायच नाही, मग तुम्ही भक्ती मार्ग कसा काय सांगितला? तुमच्या लक्षात येतं, याच्यात पॉईंट आहे, लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. कारण तुम्ही मार्ग कोणता सांगितला मोक्षापर्यंत जाण्याकरिता? भक्ती मार्ग सांगितला. मग तुम्ही म्हणता मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञानानं प्राप्त होतो. मग ज्ञानानं जर मोक्ष प्राप्त होत असेल मग भक्ती मार्गाने जाऊन कसा उपयोग होईल? तुम्हीच ज्ञानोबरायांचं प्रमाण देता, वाचून ज्ञानेने येते
उपाय करीसी तुके तरी गुंफेसी आधी ते रुखी. तुम्हीच असं म्हणता, तुम्हीच असं म्हणता. मग आमच्यासारख्याने खरं कसं समजावं हा महत्वाचा विचार आहे. मग ऐका म्हणले तुम्हाला गरज आहे ना ज्ञानाची, मग तुम्ही असं करा, डायरेक्ट ज्ञानापर्यंत जाऊ नका, हळूहळू हळूहळू तिथपर्यंत प्रवास करा. छत्रपती शिवराय एकदा त्यांनी म्हणजे ज्यावेळेला ते आग्र्याच्या किल्ल्यातून सुटले ना, सुटल्यानंतर घोड्यावर बसून त्यांनी आपल्या मुलखामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी महाराज मार्गावरचा आता वेश परिवर्तन करून त्यांनी निघाले होते. कुठेतरी खावं लागायचं, थांबावं लागायचं, परिचय झाला नाही पाहिजे, लोकांना जर कळालं तर पुन्हा मुंबईपर्यंत अशा पद्धतीने बातमी जाईल, पकडला जाईल, हे सगळे विचार मला. रात्रीच्या वेळेला प्रवास करता करता एक झोपडी दिसली, झोपडीजवळ थांबले आणि थांबल्यानंतर एक आजी आतमध्ये होती. ती म्हणजे काय रे बाबा धावपळ करत आलं, म्हणजे फार भूक लागली, काहीतरी खायला दे. मग तिने काय केला, तिने शेवयाचा भात केला म्हणतात किंवा नुसता भात केला असं म्हणतात. तिने भात तयार केला आणि तो भात तयार करून काही त्यांनी लवकरात लवकर होणारा पदार्थ भात आहे. फार मोठा स्वयंपाक करावा तर स्वयंपाक कमी पडला तर मग सगळ्यात आधी काय वाढवलं जातं, भात वाढवलं जातं. लवकरात लवकर होणाऱ्या पदार्थांमध्ये पिठलं हा फार लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे. असे सगळे पदार्थ लवकर होतात. भात केला तो भात छत्रपतींच्या समोर, त्याला फार भूक लागली होती आणि फार भूक लागल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने आता लगेच त्यांनी खायचं म्हणून खायला सुरुवात केली आणि मध्येच हात घातला, खायला सुरुवात केली. हाताला पण चटका बसला आणि तोंडाला पण चटका बसला. 2 मिनिटं असं त्यांनी करायला लागले, तर चटकाच बसला ना. ते पाहून आजी त्यांनी हसले. आजी काय हसतेस तू, त्यांनी प्रश्न विचारला छत्रपतींनी. आजी म्हणली तुझं ना आमच्या छत्रपती शिवबासारखंच आहे. म्हणून कसं काय, बघा बरं तुम्ही ऐकतात ना सर्व, कसं काय. म्हणे सगळे किल्ले त्यांनी घ्यायचे, सर करायचे, याच्याकरिता त्याचा अट्टहास आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरिता धावपळ चाललेली आहे. हे सगळं त्यांनी चाललं. पण तो काय करतो, मध्यभागी असणारे जे किल्ले आहेत ना तेच आधी घ्यायला जातात आणि ते घ्यायला गेलं की मग ते सगळे शत्रू जागे होतात आणि त्याच्यावर झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. मग काय केलं पाहिजे, हा भात खाताना त्यांनी मध्येच जर खाल्लं तसा चटका बसला ना, मग त्याचा चटका बसू नये असं वाटत असतं तर भात खायला कढीने सुरुवात करायची. कढीने जर सुरुवात केली की मग त्यांनी थोडा कढीने थंड झालेला असतो, कारण त्याला एका बाजूला हवा लागायला जागा असते. मग तो थोडासा थंड झाला तर मग तो हळूहळू हळूहळू एका बाजूने त्याला तोंड फोडून खायला सुरुवात केली की मग सगळा भात चांगल्यापैकी खाता येईल. लक्षात आलं. हे आजीचं त्यांनी वाक्य छत्रपतींना भावलं महाराज. मग ते जेवणही झालं, ते आपल्या स्थानावरही गेले. पुन्हा त्यांनी महाराज ज्यावेळेला आपलं राज्य बळकट त्यांनी झालं तेव्हा स्वतंत्र आजीला भेटण्याकरता गेले. तिचा उपदेशच घेतला की मधले किल्ले आधी घ्यायचे नाहीत, मग आधी कडेचे किल्ले घ्यायचे, मग हळूहळू मधल्या टप्प्यापर्यंत जायचं. तुम्ही ऐकतात ना सर्व. म्हणजे आजीला त्यांनी कळलं मग छत्रपती माझ्या घरी जेवायला आले होते, तिचा फार आदर सत्कार छत्रपतीने अशा पद्धतीने केला. माझा दृष्टांत सांग, आपल्याला काय मिळवायचंय, आपल्याला काय मिळवायचं, इतकं काय ऐकलं, आपल्याला काय मिळवायचं, मोक्ष मिळवायचं. सगळ्यात महत्वाचं उत्तर. मोक्ष कशाला मिळेल, ज्ञानाला मिळेल. ज्ञानानं मोक्ष मिळेल. मग मोक्ष जर ज्ञानाला मिळतो मग आपण कुठे गेलं पाहिजे, ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. आपण उठलो आणि लगेच ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जाऊन बसलो. ब्रह्मसूत्राचा पाठ चालला होता आणि गेलो आपण लगेच पाठ ऐकायला बसलो. खरं सांगा, ब्रह्मसूत्राचा पाठ ऐकताय, काल आपण अधिकाऱ्याची व्याख्या ऐकली. ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतकरणातील मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत. आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे, आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ही काय झाली अधिकाऱ्याची व्याख्या. खरं सांगा, ऐकणाऱ्या लोकांपैकी काल सांगितलं की आजपर्यंत किती लोकांच्या ध्यानात राहिले. अहो त्या ज्ञान प्राप्त करून घेणार जो अधिकारी आहे, ते अधिकारी जो होतो की नाही त्याची काय काय लक्षण असतं, ते लक्षण सांगण्याकरिता त्याची व्याख्या सांगितली. आणि ती व्याख्या सुद्धा एवढी अवघड आहे तर प्रॅक्टिकल ज्ञान प्राप्तीचा अधिकार होणं किती अवघड असेल बरं. ज्ञान प्राप्तीचा अधिकार इकडून तिकडून झाल्यानंतर ज्ञान प्राप्तीची साधना करणं किती अवघड आहे, हे सगळं त्याच्या पुढची गोष्ट आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग एवढं अवघड आहे हे सगळं, त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता ज्ञानाची गरज आहे, ज्ञानापर्यंत जाण्याकरिता अधिकाराची गरज आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत, अतिव गरजेच्या आहेत. आणि असं असून सुद्धा आणि आपण त्यांनी महाराज प्रयत्नशील तर नाहीतच नाहीत, पण असं कळल्यानंतर डायरेक्ट जर मोक्ष प्राप्तीकरिता आपण ज्ञानाजवळ जाऊन बसायचा प्रयत्न केला तर ज्ञान आपल्याला ग्रहण करता येणार नाही, तोंड भाजेल. काय होईल, कसं भाताने तोंड भाजलं ना, मधूनच घेतल्यामुळे तोंड भाजेल. मग काय केलं पाहिजे, आधी गळेने सुरुवात केली पाहिजे, मग आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. फार महत्वाचा विचार आहे. मग काय केलं पाहिजे, म्हणजे सगळ्यात आधी भक्तीचा स्वीकार केला पाहिजे.
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. खरं तर हा प्राप्तिपूर्वक नकार आहे तुकोबरायांचा, नाथ महाराजांचा. प्राप्तिपूर्वक त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त झाल्यानंतर नको म्हणतात. पण याच्यात पण एक पॉईंट दडलेला आहे. हा एक मुद्दा त्याच्यात सुद्धा आहे. काय मुद्दा आहे? अरे भक्ती प्राप्त करून घेतली नाही, प्रेम प्राप्त करून घेतलं आणि डायरेक्ट ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता गेला. मग त्याला ज्ञान प्राप्त होईल बुद्धिवादानं, त्याच्या कुशागर बुद्धीमुळं त्याला ते ज्ञान ग्रहणही करता येईल इथपर्यंत झालं. पण असं ज्ञान ग्रहण केल्यानंतर ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर मला ज्ञान प्राप्त झालं असा अभिमान निर्माण झाला तर मग मात्र ते ज्ञान त्याच्या उद्धाराला कारणीभूत न होता त्याच्या अधोगतीला कारणीभूत होतं. हे जास्त महत्वाचं नाही. लक्षात आलं तुमच्या? फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, प्रेम नाही प्राप्त केलं, भक्ती नाही प्राप्त केली, मग काय होईल? अभिमान नित्य, अभिमान नवा दया माझी. कशामध्ये? ज्ञानामध्ये. नित्य अभिमान, नित्य त्यांनी महाराज नवा असणारा अभिमान. अशा पद्धतीनं ज्ञानाला अभिमान होऊ शकतो. काही लोक ज्ञानार्जन करण्याकरिता जातात सुद्धा, ते भक्तीला प्राधान्य देत नाहीत, ते प्रेमाला प्राधान्य देत नाहीत, ते उपासनेला प्राधान्य देत नाहीत, ते डायरेक्ट ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जातात. आणि ते ज्ञान त्यांना कळायला लागलं की असा फुगीरपणा येतो. महाराज काय सांगायचं तुम्हाला, मला प्रक्रिया कळतात, मला ज्ञान त्यांनी कळतं, मला ग्रंथ कळतात, आणि अशी भावना अंतकरणात सगळ्या लोकांना तुच्छ समजायला सुरुवात करतात. भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना तर काहीतरी कचराच समजून टाकतात. मला त्यांना वाटतं हे बावळटच जायचं आणि मी फार श्रेष्ठ झालो. जसं उद्धवजींना आणि कृष्णनाम प्रभू मंत्री कृष्ण सदैत सखा शिष्य बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा बुद्धिमान उद्धव होता. तो बृहस्पतीकडून ज्ञान शिकून आला, फुगीरपणा अंगात आला. भगवंताच्या समोर त्यांनी आद्यस्थ अधिष्ठान ब्रह्म माया हे सगळं त्यांनी बोलायला सुरुवात केली. देवाला कळलं या ज्ञान झालं पण अभिमान आहे झाला. मग निवड ज्ञान जर प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा डायरेक्ट तर अभिमान होईल ना. आणि नित्य अभिमान होईल, नवीन नवीन प्रकारचा अभिमान होईल. त्याच्यापेक्षा मी फार श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा मी फार मोठा आहे. एका महात्म्याच्या तोंडातून मी शब्द ऐकले ना. आणि ही जी प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगतोय ना, ही प्रक्रिया जर आमच्याला त्यांनी सांगता आली तर मी माझ्या अर्धी मिशीच कापून देईल. आता काय गरज पडली का खरं सांगत? याचा अर्थ काय होतो नाही कळलं तुम्हाला? ही प्रक्रिया मी जी सांगतोय प्रक्रिया, ही प्रक्रिया जर अशीची अशी आमच्याला सांगता आली तर माझ्या अर्धी मिशीच कापून देईल. याला काय म्हणायचं? अभिमान म्हणायचं. त्याला झालं ना ज्ञान, झालं नाही असं नाही, ते सांगतातच प्रक्रिया इथपर्यंत ठीक आहे. पण जरी प्रक्रिया सांगत असले तरी पण त्या प्रक्रिया सांगण्याचा अभिमान झालेला, मी ज्ञानी झालो. हा जो अभिमान आहे ना, हा घातक असणारा अभिमान आहे. हा सुद्धा त्यांनी निघून गेला पाहिजे. असू द्या, या प्रमाणामुळे आपण त्यांनी ढकललो. पण प्रमाण चांगलं प्रमाण आहे, त्याच्यात अभिमान शब्द आला ना. निवड ज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर अभिमान होईल. शिकलं पाहिजे, काही गोष्टीत शिकलं पाहिजे. छत्रपती शिकले आणि कडेकडेचे किल्ले घ्यायला लागले, मग त्यांनी मधले सगळे जिंकता आले. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून असं शिकलं पाहिजे आपण सुद्धा. मग त्या ज्ञानापर्यंत आपल्याला जायचं, डायरेक्ट आपल्याला जाता येत नाही, आपला अधिकार कमी पडतो. पण आपल्याला तिथपर्यंत नाही, आपली कुवत तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. मग काय केलं पाहिजे? मग थोडं सुरुवात सावकाश केली पाहिजे. कुठून केली पाहिजे? पुढे भक्तीने धरले हाती
आधी काय करायचं? भक्तीचा स्वीकार करायचा. आणि त्या भक्तीच्या समोर विनंती करायची, मला भगवंतापर्यंत जायचंय, मला भगवंताच्या स्वरूपाला जाणायचंय, तू माझा त्याने स्वीकार कर. मग भक्ती आपला स्वीकार करते. आपण भक्तीचा स्वीकार करणं आणि भक्तीनं आपला स्वीकार करणं काय फरक असेल? आपणही त्याने भक्ती करतो इथपर्यंत ठीक आहे, पण आगळ वगैरे भक्ती त्यांनी केली, कोणत्याच प्रकारचे नियम काही पाळलेच नाहीत. आणि अशा प्रकारची जर आपण त्यांनी भक्ती केली तर ती भक्ती फळाला पण येत नाही. पण मला खरोखर परमात्म्याची प्राप्ती व्हावी असा भाव अंतःकरणात ठेवून जर भक्तीला आपण शरण गेलो तर ती भक्ती आपला स्वीकार करते. आणि एखादा भक्तीनं आपला स्वीकार केला मग काय होतं? पुढे भक्तीने धरले हाती म्हणतात, भक्तीनं आपल्या हाताशी धरलं मग काय होतं? मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येते. फक्त भक्तीनं जर तुमचा स्वीकार केला तर त्या भक्तीच्या मागे मागे आपोआपच ज्ञान चालू देतं. तुम्हाला वेगळं ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज पडत नाही. तुम्हाला स्वतंत्र वैराग्य शोधण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला धर्माचं ज्ञान त्यांनी स्वतंत्र शोधित बसण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून त्यांनी ज्ञान, वैराग्य हे त्यांनी धर्म आपोआपच आपल्याला प्राप्त होत असतात. हा महत्वाचा विचार. मग भक्तीच्या पोटी बोध, काकडा ज्योती असं आपण म्हणतो ना, भक्तीच्या पोटातून बोध प्रगट होत असतो. मग बोध म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. मग त्या मोक्षापर्यंत जाण्याकरिता त्याने अशा पद्धतीने ज्ञानाची गरज पडते. आणि ज्ञानापर्यंत जाण्याकरिता गरज कोणाची पडते? म्हणा ना मोठ्याने, काय हरकत आहे? भक्तीची. तुम्हाला कळलं ना, हेच मला त्याची समाधानाची बाब आहे. तुम्हाला असं कळलं पाहिजे आपल्याला कुठं जायचंय? मोक्षापर्यंत जायचं. मोक्ष प्राप्ती करता गरज कोणाची? ज्ञानाची. मग ज्ञान आपल्याला डायरेक्ट प्राप्त करून घेता येत नाही. आपण काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आपण हरिभक्तीपरायण झालं पाहिजे. हरिभक्तीपरायण म्हणजे काय? हरभरे भरडण्यात पटाई असं काय नाही. हरिभक्तीपरायण असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही ना. हरीच्या भक्तीमध्ये कायम सुरती रत झाला. टेम्पररी भक्ती नाही. उगा सीझनवर लोक वारकरी होतात. आषाढ महिना आले की चाललेच वारीला घेतात. एरवी त्यांनी म्हणत काय काय असतं पराक्रम ते त्याची त्याला माहीत असतं, देवाला माहीत असतं. महत्वाची गोष्ट टेम्पररी भक्ती माणसाच्या जीवनात येऊ शकते. तसली नाही पाहिजे. मग ओरिजिनल असली पाहिजे आणि अखंड असली पाहिजे. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, अखंड भगवंताचं चिंतन असलं पाहिजे. नाकोनी देह मायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये क्षणभर सुद्धा अंतर न ठेवता भगवंताची भक्ती, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हा त्यातला भाव आहे. पण अखंड जर आपण भगवंताला शरण गेलो, सतत जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याचा परिणाम काय होईल? मला म्हणतात गीता तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. भगवान म्हणतो तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. जे सदैव त्यांनी महाराज प्रेमानं माझ्या ठिकाणी रत झालेले आहेत, तेषाम म्हणजे त्यांना सततयुक्तानाम, जे सतत माझं भजन चिंतन करतात. सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. नुसतं भजन करणं वेगळं आणि प्रीतिपूर्वक भजन करणं वेगळं. नाही तर मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. पगारवारी भजन म्हणणं वेगळं आणि भगवंताकरता भजन म्हणणं वेगळं. हा महत्वाचा विचार आहे. पगाराकरता तर कोणी भजन म्हणू शकतं मला. आता भजन शिकलंच जातं पगाराकरता. सगळ्यात महत्वाचा विचार. पण पगार मिळण्याकरिताच भजनाची त्यांनी मला आवश्यकता पडते. भगवंताला रिझवण्याकरिता कोण त्याने भजन शिकतो? मला खरं सांगू. आणि खरं सांगू का, भगवंताला जर रिझवायचं असेल तर भजन शिकायची गरज काय आहे? गिरधर लाल तो भाव का भोका राग कला नाही जानत तो का. त्याला काय त्याने तुम्ही कोणते राग गातात, कशी अडवताना त्याशी काय घेणं देणं नाही. तुमच्या पोटातला भाव तेवढा त्याने देवाकारणी भावत असणार असं आपण एवढ्या 2-3 दिवसात कधीतरी ऐकलं. पण भावाची कारण भाव अतिशय महत्वाचं आहे. म्हणून भावयुक्त अंतःकरणानं आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वक प्रेमानं भगवंताचं भजन करत आहे. सुरदास बाबा प्रेमानं भगवंताचं भजन करत होते. भगवान प्रगट होते आणि ऐकण्याकरिता समोर येऊन बसत होते. त्यांना डोळे तर नव्हतेच ना, पण एक तारा हातात घेतलं की भगवंताचं भजन. मीराबाई प्रेमानं भगवंताचं भजन म्हणत बघ घुंगरू बांध मीरा नाचे रे. प्रेमानं भजन करत करत नाचले. नामदेव महाराज पायात घुंगरू बांधून आणि कीर्तन करत होते. महाराज फार महत्वाची गोष्ट. विना हातात घ्यायचा, पायात घुंगरू बांधायचे, नाचायचं. देव एवढा प्रसन्न झाला, ते जसे नाचतील तसाच नाचायला लागला. त्यांच्यापेक्षा जास्त नाचला. पितांबर गळेपर्यंत नाचला. नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर
करून घ्यायचंय? मोक्ष. कसा होईल? ज्ञानामुळे. आणि सांगायचं काय काम चाललंय? नाचायचं. आणि कशात? भगवंताच्या छंदात नाचायचं. मिळवायचं काय? मोक्ष. आणि सांगतात काय? नाचा. नाचल्याने मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे काय हो? तो आदर, ते प्रेम, तो भाव भगवंताविषयी जर आपल्या अंतःकरणात निर्माण झाला ना, आपण भगवंतावर जर प्रेम करायला लागलो ना, की मग परमात्मा आपल्यावर प्रेम तो करतोच ना. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून तर आपण थोडं पाहतो. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून तर आपण हालचाल करतो. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून त्यानं जर प्रेम काढून घेतलं तर लोक जमा होतात. आणि 2-2.5 तासाच्या वर ठेवीत सुद्धा नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा विचार, त्याचं प्रेम आहे आपल्यावर म्हणून त्यांनी फार चांगलं चाललं. आपल्यावर फार प्रेम करतो ते. पण तरी सुद्धा विशेष प्रेम कोणावर करीत असेल, जो संपूर्ण समर्पित होतो भगवंताच्या समोर, भगवंताच्या भक्तीचा स्वीकार करतो, तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वक, प्रेमानं त्याचं सतत भजन करतो. भगवान काय करतो? मग त्याचं ते प्रेम पाहतो आणि प्रेम पाहून अशा पद्धतीने रिझतो. त्याचे गुण पाहत नाही, त्याचे दोष पाहत नाही, प्रेम पाहतो, प्रेमानं वश होतो. प्रेमे चक्रपाणी वश होया, प्रेमे चक्रपाणी होया, प्रेमे चक्रपाणी वश होया, प्रेमे चक्रपाणी. प्रीतिपूर्वकम प्रेम. जर प्रेम अंतःकरणामध्ये धारण केलं, ते प्रेमानं जर भगवंताचं भजन करायला लागलो, भावनेनं जर भगवंताचं भजन करायला लागलो, तर भगवान दिसतो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे उपाय आहेत भगवंताच्या प्राप्तीची. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुम्ही प्रेमानं परमात्मा वश होतो. आणि वश झाल्यानंतर काय होतो? त्याचं प्रेम प्रगट करतो. तो तर आपल्यावर प्रेम करतोच आहे, पण विशेष रूपानं प्रेम प्रगट करतो. विशेष प्रेम प्रगट करून काय करतो? आपणचे देव होय गुरु. आपण स्वतःच देव काय होतो? गुरु रूपानं प्रगट होतो. त्याच्या आधी काय शब्द आहेत? त्याच्या आधी काय म्हणणं आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. हा प्रेम भाव कोणाचा सांगितला? विठोबाचा सांगितला. कोणाचं प्रेम? आता आपलं प्रेम सांगितलं काय? स्वतःचं प्रेम सांगितलं का नाही? कोणाचं प्रेम सांगितलं? विठोबाचं. माझ्या विठोबाचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा ना. काय झालं? प्रेम कसं काय व्यक्त केलं? त्या प्रेमापोटी माझा विठोबा माझ्या गुरुरूपानं प्रत्यक्ष मला भेटला. आपणचे देव होय गुरु, त्यानं प्रेम व्यक्त केलं. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आधी आपल्याला करावं लागलं ना. त्याने सांगितलं, त्यानं माझ्यावर प्रेम केलं हे सांगितलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, त्याचं कसं प्रेम माझ्यावर आहे पहा. का बरं त्याने एवढं प्रेम तुमच्यावर केलं? त्याचं कारण आम्ही अनन्य भावनेने त्याच्यावर प्रेम केलं आणि म्हणून त्यानं माझ्यावर प्रेम दाखवलं आणि तो गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. मग काय केलं? पांडुरंग त्यांनी स्वतः गुरुरूपानं आला. सत्य गुरुराये कृपा मज केली, परिणाही घडले सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला. तर फार महत्वाचा मुद्दा आहे. डोक्यावर हातच ठेवला महाराज, मस्तकावर हात ठेवला आणि बोध प्राप्त करून दिला. त्या स्पर्शातून दिव्य शक्तिपात झाला. दिव्य अवस्था त्यांनी तयार केली. तो पांडुरंगच श्री गुरूंच्या रूपानं आला. बाबाजी चैतन्याच्या रूपानं प्रत्यक्ष पांडुरंगच आहे. ते म्हणतात पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. मी ज्ञान मिळवण्याकरिता गेलो नाही, मी ज्ञान प्राप्तीकरिता अट्टहास केला नाही, मी फक्त विठ्ठलाचं भजन केलं. मी त्या विठ्ठलाला आई म्हणलो, बाप म्हणलो, सगळं सर्वस्व समजलो. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. पण विठ्ठलच माझं सर्वस्व आहे, अशी भावना मी अंतःकरणात धारण केली. त्याचा परिणाम काय झाला असेल? विठ्ठलानं त्याचं प्रेम मला प्रगट करून दाखवलं. गुरु रूपानं आला आणि काय केलं? मस्तकावर हात ठेवला आणि काय केलं? बोध प्राप्त करून दिला. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, निरसोने संधी सगळे संदेह बुद्धीमध्ये भेद अशा पद्धतीने घालवले. जीवशिवाची सेज एकत्र आणली म्हणजे जीव ब्रह्माऐक्य ज्ञान प्राप्त करून दिलं.
निज रूपी निज स्वरूपाच्या ठिकाणी तिथून आपण सुरुवात केली होती बोलायला. निज स्वरूपापर्यंत जायचंय. निज रूपी निज विला तुका शांतपणे मला तिथं त्यांनी स्थापित करून दिलं. अनुहत बालका हल्लरुगासी तिथं जाण्याकरिता त्यांनी मला तिथपर्यंत मी जावं याच्याकरिता अनाहत ध्वनी भगवंतानं प्रगट केला. आघात करून केलेला जो ध्वनी असतो ना त्याला आहत ध्वनी म्हणतात. आणि कोणत्याच प्रकारचा आघात न होता होणारा जो ध्वनी तो अनाहत ध्वनी म्हणतात. असा अनाहत ध्वनी त्यानं माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट केला. त्याच्या नादामध्ये त्यांनी अशा पद्धतीने मी गुंग झालो आणि असं होता 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 मी त्याच्या स्वरूपात विलीन होऊन गेलो. म्हणजे पूर्णत्व प्राप्त झालं की नाही. म्हणताने काय शब्द आहे घोषध्वनी नादाकारू जयाचे भुवन गा ओंकारू तोही मी गा असं त्याने का ब्रह्मबीजा झाला अंकुरू घोषनाद ब्रह्मा घोषध्वनी नादाकारू तयाचे भुवन गा ओंकारू तोही मी गा. अनाहत ध्वनी म्हणजे काय संपूर्ण पिंडातून व्हायला सुरुवात होते. काहीच कोणत्याच प्रकारचा आघात न करता. कोणी दिलं त्यानं दिलं. कोणी दिलं पांडुरंगी सत्य केलं अनुग्रह. अनुहत बालका हल्लरुगाशी अशी अवस्था त्यानं प्राप्त करून दिली आणि स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करून टाकलं. घेऊन आला जान निज तत्व निज बोध स्वरूपी ठेविला भेद. अशी त्यांनी महाराज दिव्य स्थिती प्राप्त करून दिली. अशी अवस्था प्राप्त करून दिली. कोणी दिली पांडुरंगानं प्राप्त करून दिली. का दिली आता मला आता काय सांगू. त्यानं का बरं आपल्याला ही स्थिती प्राप्त करून दिली. त्याच्या पोटात आपल्याविषयी प्रेम निर्माण झालं. त्याच्या पोटात आपल्याविषयी प्रेम का निर्माण झालं. अरे आपण त्याच्यावर प्रेम केलं. आपण त्याच्यावर प्रेम केलं म्हणून त्याचं प्रेम आपल्याविषयी उचंबळून आलं. तो गुरुरूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं मस्तकावर हात ठेवला. त्यानं अनुग्रह केला. त्याच्या अनुग्रहानं त्यांनी स्वरूपाच्या ठिकाणी मला एकरूप होता आलं. हे दिव्य असणारं ज्ञान हे मोक्ष स्वरूपाचा त्यांनी असणारा बोध कोणी दिला पांडुरंगानं स्वतःच दिला. म्हणून तेषाम सततयुक्तानाम भजनाम प्रीतिपूर्वकम अर्ध तुकडं सांगायचे मला याच्यावर आपण बोलतो. प्रीतिपूर्वक आपण त्याचं भजन केलं की मग काय करतो दधाम बुद्धियोगम तम मी काय करतो त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान प्राप्त करून देतो. आणि ज्या ज्ञानाच्या माध्यमातून तो माझ्या स्वरूपापर्यंत येतो. मग खरं सांगा तुम्हाला स्वतःहून ज्ञान मिळवायची काही गरज आहे का आता. तुम्ही काय करायचं साधन भक्ती करायची. काय करायचं साधन भगवंतावर प्रेम करायचं. बाकी कोणतंच साधन नाही करायचं. एकच मार्ग असतो करायचा. त्या मार्गाचं नाव काय भक्ती. ही भक्ती कशी करायची प्रेमानं करायची. त्या भक्तीत प्रेम असलं पाहिजे. निश्चित भक्ती नाही प्रेमयुक्त अंतकरणानं भावयुक्त अंतकरणानं भक्ती करायची. अशी जर भक्ती आपण अशा पद्धतीने केली तर ती भक्ती भगवंतापर्यंत पोहोचेल आणि भगवान आपली जबाबदारी घेईल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे दोन न्याय शास्त्रात सांगितले जातात. एक महाराजार किशोर न्याय आणि एक मरकट किशोर न्याय. चालू द्या 9 वाजेपर्यंत आहे की नाही. असू द्या. महत्वाचा मुद्दा सांगतो. महाराजार म्हणजे मांजर आणि मरकट म्हणजे माकड. मांजरीला पण पिल्लं होतात आणि माकडीला पण पिल्लं होतात की नाही होतात. त्याच्या पिल्लांमध्ये फरक आहे. त्याच्या सांभाळ करण्यामध्ये फरक आहे. माकडीला जर पिल्लू झालं ना तर ती माकडीने त्यांनी पिल्लाला सांगते हे बघ तू झालास इथपर्यंत ठीक आहे. मी तुझा सांभाळ करू शकते तुला दूध पाजू शकते सगळ्या गोष्टी मी करू शकते. पण मला माझं पोट भरण्याकरिता या झाडावर त्या झाडावर या फांदीवर त्या फांदीवर उड्या माराव्या लागतात. आणि तुला बरोबर घेऊन जर मी उड्या मारायला लागले तर मला ते उड्या मारणं शक्य व्हायचं नाही. मग तुला जर असं वाटत असतं तुझं जीवन त्यांनी चांगलं राहावं तू त्यांनी काळाच्या तोंडात जाऊ नये तुझा मृत्यू येऊ नये असं जर वाटत असलं तर तू जबाबदारी स्वीकार. म्हणजे कशाची मला घट्ट धरून ठेवायची. पण नंतर माकडीने म्हणते मला घट्ट धरून ठेव. आणि मग त्यांनी मला ते माकडाचं पिलू त्या माकडीला घट्ट धरून ठेवतो. मग ती माकडी उड्या मारायला सुरुवात करते. उड्या मारता मारता त्याला म्हणते हे बघ तुझा हात निसटला तू पडला मेला खलास आपली जबाबदारी नाही. कोण म्हणतं माकडी ती जबाबदारी घेते का नाही घेत. महाराज ती जबाबदारी घेत नाही. हे झालं आता माकडाच्या पिल्लाचं. आता मांजराच्या पिल्लाचं सांगतो. काय कीर्तन सांगितलं माकडं मांजरं सांगत बसला. फार गरजेचं आहे ना महाराज. हे फार महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणतो न्याय काय न्याय महाराजार किशोर न्याय. महाराजार म्हणजे मांजर. मांजराला किती पिलं होतात फार तर फार 1 होतं 2 होतं फार तर फारच उच्चांक झालं तर 3-4 पिलं होतं. अशी जर पिल्लं मांजरीला झाले तर ती मांजर पिल्लांचा सांभाळ करते. कुठपर्यंत सांभाळ करते
जोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत, जोपर्यंत ते चांगले सक्षम होत नाहीत, तोपर्यंत मांजर त्यांचा सांभाळ करते. आणि कसा सांभाळ करते हो? ती म्हणतात 7 घरं फिरवते. हे काही पोथीतलं नाही, हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवात नाही. ती मांजर पिलांना 7 घरं त्यांनी फिरवते. कशी फिरवते? दातात घेते आणि दातात घेऊन त्यांनी महाराज एक एक पिलू दुसऱ्या घरात सुरक्षित जागा पाहून ठेवून येते. का बरं असं करत असेल? त्या पिलांचा बाप असतो ना बोका, फार भयंकर असतो महाराज. तो बोका काय करतो, तो जर आला आणि त्याने जर पिलं पाहिले तर नाश्त्यावरही 2-3 पिलं खाऊ शकतो महाराज. त्याचा स्वभावच आहे बोका. म्हणून त्याने महाराज असं मला बोका त्याच्यापासून पिलांचं संरक्षण करण्याकरिता ही मांजर त्यांनी त्या पिलांची घरं बदलत राहते आणि दातात घेऊन जाते महाराज दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरिता. कुत्री बघा आपल्या पिलाला जर घेऊन जायचं असलं तर दातात पकडून येते. हा महत्वाचा विचार. तशी मांजर दातात पकडून येते पिलांना. दात तेच असतात ज्या दाताने उंदराचं ऑपरेशन केलं जातं. त्याची फार चुरफाड करून टाकते मला. कोणाची? उंदराचे तेच दात असतात. पिलाला मात्र एकही दात लागत नाही. काय कला असेल काय का ते दातात घ्यायचं, पिल्लू दुसरीकडे नेऊन ठेवायचं. असे 7 घरं फिरवायचे जोपर्यंत त्याला नजर येत नाही, जोपर्यंत ते चांगलं फिरू लागत नाही, जोपर्यंत चांगलं सक्षम होत नाही, बोक्याच्या अंगावर धावून जात नाही, असं तिला जोपर्यंत जाणवत नाही तोपर्यंत ती त्यांनी महाराज बाळाचा सांभाळ करते. म्हणजे मला तुम्ही सांगा, माकडालाही पिल्लू झालं आणि मांजरालाही पिल्लू झालं, त्यातलं कोणतं पिल्लू तुम्हाला चांगलं वाटलं? मांजराचं चांगलं वाटतं. आपण कोणतं झालं पाहिजे? मांजराचं. माकडाचं जर झालं तर काय होईल? हात निसटला, पडला, मेला, खलास, असं होईल ना आपलं सुद्धा. म्हणून कशाचं पिलू झालं पाहिजे? मांजराच्या पिलासारखं झालं पाहिजे. ते मांजराचं पिलू त्याचे डोळे बंदच असतात, त्याला काही स्वतःची चिंता नसते, त्याची संपूर्ण चिंता त्याच्या आईला असते. हा महत्वाचा विचार आहे. माकडाचं तसं नसतं, त्याची स्वतःची चिंता त्याला स्वतःला करावी लागते. तसं आहे, जो स्वतःहून ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता निघाला तो माकडाच्या पिलासारखा आहे, आणि जो भगवंताच्या ठिकाणी शरण जाऊन मोक्षापर्यंत जाण्याकरिता निघाला तो मांजराच्या पिलासारखा आहे. फार महत्वाचा विचार. मग काय करायचं? आपण पण दरबारात आलेलो, या भगवंताच्या दरबारात आपण आलेलो, त्याचं मुखदर्शनही आपण घेऊन आलेलो. ज्याला पायाचं दर्शन घ्यायचं असेल ते आता रात्री 12ला लागतील सुद्धा. म्हणून त्यांनी मला त्याला आपण शरण गेलं पाहिजे. काल आपण हे प्रमाण पाहिलं होतं, भवसागर तरता कार्यकरी तसा चिंता, पैलू भाग आता कटीकर ठेवून याची पायी घाला मिठी, मोल मेघे जगतेची भावा एकासाठी खांदावा. ह्या आपल्या फक्त भावच पाहतो आणि तेवढ्या भावनेकरताच खांद्यावर घेऊन फिरतो. हा महत्वाचा विचार. भवसागरात बुडून देत नाही, हा त्याचा स्वभाव आहे. पण स्वतंत्र ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जर आपण निघालात, हे बघा असं विवेचन त्यांनी केलंय. म्हणून ज्ञानाच्या विरोधातला मनुष्य आहे असं समजू नका. ज्ञानाची परंपरा घेऊन चाललोय. आदि शंकराचार्यांची पालखी घेऊन चाललो. ते मूर्तिमंत ज्ञान आहे, त्यांच्याकरिता ज्ञानपरायण शब्द वापरले. ते चालते ज्ञानाचे बिंब, कयाचे अवयव सुखाचे कोंब, ते मनुष्यपण ते भांब. लोकांना दाखवण्याकरिता फक्त मनुष्यपण आहे, ते प्रत्यक्ष ज्ञानाचं चालतं बोलतं त्यांनी बिंब आहे, ज्ञानोबर आहे, त्यांचं वर्णन करून सांगतात. महत्वाचा विचार आहे. आणि ज्ञानाची परंपरा घेऊन चालू. मला ज्ञान खंडित करायचं नाही, ज्ञानाचं खंडन द्यायचं नाही. मला एवढंच सांगायचं, तुम्हाला ज्ञानापर्यंत जायचं मोक्ष मिळवण्याकरिता. त्या ज्ञानापर्यंत तुम्ही असे जाऊ शकत नाहीत. मग भगवंताची भक्ती करा, भक्तीचा स्वीकार करा, भक्तीमध्ये प्रेम प्रगट करा, आणि त्या प्रेमानं भगवंताला जर सतत भजत राहिलं तर ददामि बुद्धियोगम तुम त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे, मी देईन. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. चिंता करू नकोस, मी तुला मोक्ष प्राप्त करून देईन. कोण म्हणतं? देव म्हणतो. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. कोण म्हणतं? देव म्हणतो. हे देवाच्या प्रतिज्ञा आहेत महाराज. त्याने स्वतः घ्या, ते काय आपल्या प्रतिज्ञा आहेत का? आता मग 2-3 लोकांनी म्हणून कृष्ण मंदिरात या, मला तुम्हाला तिथं भेटायचं. गेलोच नाही ते. लक्षात तुमचं मी काय सांगतो, तिथं कृष्ण मंदिरात आता तुम्ही परिक्रमा करण्यात तिथं गेले ना, म्हणजे काय म्हणते लबाड आहे महाराज, तिथं ते ये म्हणणं तिथं आलं. आपली प्रतिज्ञा आहे का ती? देवाची प्रतिज्ञा. देव म्हणतो मी तुझा सांभाळ करेन, मी तुला मोक्ष प्राप्त करून देईन, चिंता करू नकोस, तू फक्त माझा हो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मोक्ष देईन, चिंता करू नको, भगवान स्वतः म्हणतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्याची भक्ती केली पाहिजे. भक्ती काय आहे? भक्ती हा मार्ग आहे. भक्ती काय आहे? भक्ती हा मार्ग आहे. आणि कोणी सांगितला? संतांनी सांगितला. कोणी सांगितला? संतांनी सांगितला. संतांनी हा मार्ग सांगण्याकरताच अवतार धारण केला. अवतार धारण करून आपल्या सगळ्यांच्या आधी आले, आपल्या सगळ्यांना मार्ग दाखवला, आणि तो मार्ग दाखवून आपल्या पुढे निघून गेलेले आहेत. हा महत्वाचा विचार आहे. मार्ग दावून गेले आधी
दयानिधी संत पुढे या मुद्द्यापर्यंत आपण आलो होतो, आहे की नाही? आता कुठं जाण्याचा मार्ग? मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग. कोणत्या माध्यमातून जाणार? ज्ञानाच्या माध्यमातून जाणार. ज्ञान कसं होणार? भगवंताची भक्ती केल्यानं होणार. कसं काय भक्ती केल्यानं ज्ञान होईल? त्या भक्तीमध्ये प्रेम प्रगट होणार. त्या प्रेमानं काय होईल? भगवान आपल्यावर प्रेम प्रगट करणार. मग भगवंतानं प्रेम केल्यावर तो आपला गुरु होणार आणि गुरु होऊन आपल्या मस्तकावर हात ठेवणार. मग आपल्याला महावाक्याचा उपदेश करणार. तो म्हणणार तत्त्वम असि ते ब्रह्मत्व आहेस. मग आपल्याला अद्वैत बोध प्राप्त होणार. अहम ब्रह्मास्मी असा त्यांनी बोध आपल्याला प्राप्त. अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म हा भाव आपल्या अंतकरणात त्यांनी प्रगट होणार. मग मोक्ष स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येणार. कोणाच्या माध्यमातून? भक्तीच्या माध्यमातून. म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा कळी कळासी धरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. म्हणून हा मार्ग त्यांनी त्या संतांनी सांगितला. कोणता मार्ग सांगितला? भक्ती मार्ग सांगितला. हा जो पंथ सांगितला, कोणता पंथ सांगितला? भक्ती पंथ सांगितला. भक्ती पंथ बहुत सोपा, पुण्य नागव्या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एक खंड ती फक्त भक्तीनंच येणं जाणं म्हणजे जन्म मरणाची परंपरा थांबू शकते. असं वैभव कोणाचं आहे? भक्तीचा आहे. पण हा पंथ संतांनी आपल्याला अशा पद्धतीने दाखवला. जर आपण याच पंथानं प्रवास करत गेलो तर काहीच कुठं पाहण्याची आवश्यकता पडणार नाही, कोणताच गुंतामध्ये पडणार नाही. निर्विघ्न आपण त्यांनी मोक्ष स्वरूपापर्यंत जाऊ. हा दिव्य असणारा भाव निळोबर आहे आपल्या सर्वांच्या. त्याचे पंथ चालू जाता संत आले, मार्ग दाखवून आपल्या पुढे निघून गेले. त्याने जो मार्ग आपल्याला दाखवला, त्याने जो पंथ आपल्याला दाखवला, त्याच पंथावर जर आपण चाललो, याच्यातलं च काढायचं नाही अजिबात. तेनेची पंथे चालू त्याच मार्गाने जर गेला तर न पडे कोणता कुठे काय असं योग मार्गाने जर जाण्याकरिता निघाले आणि त्याच्यात जर पूर्णता साध्य झाली नाही तर अर्धवट त्यांनी राहावं लागेल. मग योग भ्रष्ट होऊन परत जन्माला यावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. योग भ्रष्ट भिजा येते. तो फार चांगल्या कुळात जन्माला येऊ शकतो. सुचिनाम श्रीमताम गेहे असं त्यांनी गीतेमध्ये वर्णन नाही महाराज. ज्याची साधना अर्धवट राहते. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला तेव्हा, अरे हा साधना करायला लागला, योग साधना करतोय, अन्य साधना करतो, साधना करत ती साधना पूर्ण झाली नाही आणि त्याचं आयुष्य संपून गेलं. याचं काय होईल? आकाशात एक ढग आहे, एकटाच आहे आणि वारा त्यांनी सोसाट्याचा आला, तो त्या ढगाला त्यांनी छिन्न भिन्न करून टाकतो. असा तो छिन्न भिन्न होईल काय? एखादं वस्त्र काटेरी फांदीवर त्यांनी वाळत घातलेलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यानं त्यांनी मला जशा पद्धतीने ते वस्त्र उडालं, पण काट्यांनी त्याला धरून ठेवलं आणि त्या वस्त्राचा जशा चिंध्या झाल्या तसं त्याचं होईल काय? असा प्रश्न अर्जुनानं भगवंताला विचारला. मग भगवंतानं सांगितलं, अर्जुना, अरे तो साधना करता करता त्यांनी प्रवाहात आलेला आहे. त्याची साधना सुरू आहे, अर्धवट त्यांनी साधना राहिली, मृत्यू प्राप्त झालेला आहे. मग काय होईल? तो त्यांनी श्रीमंत घराण्यामध्ये
शुचिर्भूत असणाऱ्या सात्विक घराण्यामध्ये प्रत्यक्ष जन्म घेईन. योगभ्रष्ट भेजा येते, योगभ्रष्ट म्हणून जन्माला येईल. मग तिथून पुढची त्यांनी मला साधना त्या जन्मामध्ये तो पूर्ण करील, म्हणजे त्याला मनुष्य शरीर प्राप्त होईल. हा महत्वाचा विचार. पण साधना जर पूर्ण झाली नाही मग काय करायचं? योग साधना करायचं म्हणलं की मग षडचक्र जागृत करावे लागतं. त्याच्याकरिता वज्रासनात बसावं लागतं. म्हणजे डाव्या पायाची टाच गुदद्वाराला लावायची, उजवा पाय त्याच्या वरतून अशा पद्धतीने ठेवायचं आणि 90 अंशाच्या कोणामध्ये अशा पद्धतीने बसायचं. बसल्यानंतर नासाग्र दृष्टी ठेवायची. नाकाचं टोक कुठं असतं? इथं नाही, जिथून नाक सुरू झालं ना त्याला टोक म्हणायचं. कुठं सुरू झालं नाक? इथं भ्रूमध्यात. म्हणजे भ्रूमध्यात अशा पद्धतीने त्यांना दृष्टी ठेवायची आणि एकाग्र चित्तानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने बसायचं. बसून त्याच्या श्रीगुरूने त्याला जे चिंतन सांगितलं ते त्यानं करायचं आणि हे चिंतन करता करता एकाग्र व्हायचं. मग त्याचं मूलाधार चक्र जागृत होईल, मग त्याचं त्यांनी स्वादिष्टान चक्र जागृत होईल, मग त्या कुंडलिनीचा प्रवास अशा पद्धतीने होईल. हे सगळं त्यांनी वाटणार कठीण आहे, तेवढं बोलण्यासारखं सोपं नाही. हे फक्त मी आपलं पाठ केलंय तुम्हाला सांगण्याकरता. प्रॅक्टिकल साधना नावाची गोष्ट आमच्या जीवनात नाही, फक्त नाकाने वांगे सोलतो आणि लोकांच्या समोर फक्त सांगतो. म्हणून आपलं पाहून घ्या, मी खरं खरं बोलतोय. हा महत्वाचा विचार आहे. मी माझं खरं त्यांनी तुमच्या समोर सांगतोय. आपलं तपासून पहा. निवड त्यांनी मी परमार्थ करतो ना, हरिभक्तीपरायण असा त्यांनी डंका वाजवल्याने मनुष्य परमार्थ होत नसतो. माणसं स्वतःच्या मनाचा समज करून घेतात की बस मी फार चांगला आहे, मी फार चांगला आहे. एखादा मनुष्य म्हणतो मी तुमच्यावर फार जास्त प्रेम करतो. प्रेम करतो हे म्हणायची गरज नाही, प्रेम दिसतं. प्रेम म्हणायची गरज काय असते? प्रेम दिसतं म्हणा, ते प्रत्यक्ष प्रगट होतं, ते शांत राहूच शकत. हा महत्वाचा विचार. पण म्हणणं वेगळं, प्रॅक्टिकलात उठावून घेणं याच्यात फरक आहे ना. हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी महाराज तिथपर्यंत जर जायचं असेल तर प्रॅक्टिकलात भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून हे योग वाटानंतर त्यांनी जाण्याकरिता घरात पूर्ण जर झालं नाही, परत जन्माला यावं लागेल. बाकीच्या सगळ्या वाटाने जर जाण्याचा प्रयत्न केला, जर त्या वाटाने जाता जाता मोक्ष स्वरूपापर्यंत जाता आलं नाही तर परत जन्म घ्यावा लागेल. मग कशाकरिता परत जन्म घेण्याच्या भानगडीत पडतं? कशाकरिता या सगळ्या उठाठेवी तुमच्या जीवनामध्ये लावून घेता? मग काय करा? तुम्ही त्यांनी सोप्या मार्गाने चाला. स्वल्प वाटे चला जाऊ, देवाचे गाऊ विठ्ठल. सोप्या मार्गाने चला आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. हे विठ्ठल विठ्ठल वही आहे ना, तिकडे दाखवा. हे बघा, आपल्या श्रीमराज्याच्या शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठाच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री गोरडे महाराजांनी मनावर घेतल्यामुळे आणि ह्या सुंदर असणाऱ्या वह्या तयार झाल्या. बघा, अतिशय सुंदर ही वही आहे. या वहीमध्ये त्यांनी महाराज 2 वह्या जर आपण लिहिल्या तर 1 कोटी जप अशा पद्धतीने लिहून, बरोबर आहे, 1 लाख जप होतो. एका वहीमध्ये 50,000 जप होतो, 2 वह्यांमध्ये 1 लाख जप होतो, आहे की नाही? अशा ह्या वह्या त्यांनी महाराज 200 वह्या जर आपण लिहिल्या 1 कोटी जप होतो. किती? 200 वह्या जर आपण विठ्ठल 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 करीत लिहिल्या तर आपला किती जप होईल? 1 कोटी जप होईल. ज्याला खरंच कोटीभर जप करायची इच्छा आहे त्याने हे मनावर घेऊ शकता. फार महत्वाची गोष्ट. 1 कोटी जप जर झाला तर जन्मपत्रिकेमधलं 1 स्थान शुद्ध होतं. 2 कोटी झाला की दुसरं स्थान शुद्ध होतं. असे 12 कोटी जप झाला की जन्मपत्रिकेतले 12 स्थान शुद्ध होतं. आणि मग त्यांनी 13 कोटी नाम जप झाला की मग परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं. मग 13 कोटी नाम जप त्यांनी फार महत्वाचा आहे. तो आपण संकल्पपूर्वक करू शकतो. बाकीच्या सगळ्या उच्चपती करण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल म्हणले चांगले. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, फार सोपा मंत्र आहे. आणि जे सगळे संत प्रसन्न होतील ना आपल्यावर, तो बघा दामे देणे सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे तुम्ही बोलावा विठ्ठल
जेवढं माझ्या ध्यानात राहिलं तेवढं. हां, म्हणून कुठं तयार करायचं त्याचा त्याने तो साचा तयार केलेला आहे. एका प्रेसमध्ये त्यांनी महाराज त्या वह्या तयार होतात. आपल्याला त्याचा पत्ता सांगितला जाईल. ज्याला कोणाला खरंच विठ्ठल विठ्ठल लिहायचे त्यानं त्या वह्या अशा पद्धतीने उपलब्ध करून घ्या. ज्याला स्वतःला लिहिता येत नसेल, लिहायला वेळ नसेल आणि त्याच्या माध्यमातून विठ्ठल विठ्ठल जपावा असं वाटत असेल तर त्यानं डोनर व्हावं. आणि म्हणजे त्यांनी महाराज अशा पद्धतीने देणगी द्यावी. आणि देणगी देऊन त्या वह्या त्यांनी स्वतः विकत घ्याव्यात. त्या विकत घ्याव्यात आणि जे लोक लिहितात ना त्यांच्या स्वाधीन कराव्यात. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला देणगी द्यायची म्हणजे बरं देणगी सांगायला लागलं तुला देणगी आणून द्यायची, मला नाही द्यायची. तुम्ही जायचं त्या वह्या त्यांनी देणगी स्वरूपात तशा पद्धतीने तुम्ही खर्च करून तेवढ्या वह्या विकत आणायच्या आणि विकत आणून तुम्हाला ज्यांना ज्यांना गावात वाटायच्या असतील त्यांनी सगळ्यांना अशा पद्धतीने गावात त्या वह्या वाटायच्या. मग सगळ्यांनी त्यांनी त्या लिहायच्या आणि लिहून अशा पद्धतीने कोटीभर जप अशा पद्धतीने लिहून आपला होऊ शकतो, सगळ्यांचं मिळून होऊ शकतो. फार महत्त्वाची गोष्ट. असू द्या, मला एवढंच सांगायचं की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. अखंड विठ्ठलाचं जर चिंतन केलं, विचार केला, ठोबा म्हणजे म्हणून नाम तो विठोबा विठ नावाचा धातू आहे, त्याच्यापासून त्याचा आकार, त्याला आकार दिला मग विठोबा झाला. तोच विटेवर उभा असणार हा विठोबा आहे. नुसतं विठ्ठल विठ्ठल लिहिणं वेगळं आणि विठ्ठल विठ्ठल लिहिता लिहिता आपले जे हात असतात की नाही बोटं, त्या बोटांच्या माध्यमातून आपली भावना प्रवाहित झाली पाहिजे. मी विठ्ठल लिहिते म्हणजे ते विठ्ठल लिहिता लिहिता विठ्ठलाचं स्मरणही केलं पाहिजे. हा महत्त्वाचा विचार. ते स्मरण जास्त गरजेचं. सगळे वारकरी आता पंढरपूरला येते. हे पंढरपूर ज्ञानाबरांनी पाहिलं तसं आता राहिलं नाही. हे पंढरपूर तुकोबरांनी पाहिलं, नाथ महाराजांनी पाहिलं, सावता महाराजांनी पाहिलं, गोरोबा काकांनी पाहिलं, सेना महाराजांनी पाहिलं तसं आता राहिलं नाही. आता हे पंढरपूर किती मोठमोठ्या बिल्डिंगी झाल्या, किती त्यांनी त्याचा विस्तार झाला, सगळं झालं. पूर्वीचं पंढरपूर असं नसणार. मग पूर्वीचं काय याच्यामध्ये पूर्वीची चंद्रभागा, याच्यामध्ये पूर्वीचा पुंडलिक, याच्यामध्ये पूर्वीच्या तो पांडुरंग परमात्मा, हे सगळे पूर्वीचेच आहेत. हे तर प्रल्हादानं उपासना केली तोच पांडुरंग आहे, ध्रुवानं उपासना केली तोच पांडुरंग आहे, नारदाने उपासना केली तोच पांडुरंग आहे, शुकाचार्याने उपासना केली तोच पांडुरंग आहे, व्यासदेवाने उपासना केली तोच पांडुरंग आहे. पांडुरंगात बदल झाला नाही, चंद्रभागेत बदल झाला नाही, पुंडलिकात बदल झाला नाही, पंढरी क्षेत्रात बदल झाला नाही, बाकीचा सगळा बदल झाला. हो बरं. मग आपल्यालाही बाकीच्या बदलाशी काही घेणं देणं ठेवायचं नाही. आपल्याला घेणं देणं कोणाशी ठेवायचं? चंद्रभागेशी. इथं पंढरपुरात येऊन जर चंद्रभागेचं स्नान करीत नसेल तर त्याच्यासारखं कोण करंट आहे मला दुसरा? हा महत्वाचा विचार. म्हणून चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान फार महत्वाचं, हरिकथा त्यांनी श्रवण करणं फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी महाराज गरजेची गोष्ट आहे ना. म्हणून तो पांडुरंग त्यांनी महाराज असं कुठंच जगाच्या पाठीवर पाहिलं जात नाही. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारिका परी नाही तुका पंढरीशी. तुलनेत येत नाही म्हणजे कोणाच्या? पंढरपुराच्या तुलनेत येत नाही. अशी चंद्रभागा कुठं नाही, ऐसा भीमातीरही कुठं नाही आणि असा विटेवर देवही कुठं नाही, असा सत्संगही कुठं नाही महाराज, असा नामघोषही कुठंच नाही. हा महत्वाचा विचार आहे. हे सगळंचे सगळं दुर्लभ आहे आणि हे दुर्लभ त्यांनी एकत्र आलं आणि कुठं जर आलं असेल तर या पंढरीमध्ये आलं. म्हणून तर देवानं पंढरी निर्माण केली. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे हे पंढरी निर्माण केली. देवानं त्यांनी पंढरपूर आपल्याकरताच निर्माण केलं महाराज. म्हणून आळशावर पंढरपूर आल्यासारखं होतं बऱ्याच वेळा. आपण सगळे आळशावर पायी चालायचा कंटाळून आपण गाडी चाललो. हा महत्वाचा विचार आहे. असं ते पायी त्यांनी प्रवास करत करत येतात. भगवंताला पाहण्याकरिता कासावीस होतात. भगवंताचं दर्शन त्याने प्राप्त करून घेतात. तोय विटेवरती उभा आहे. हे समचरण सरोजम सागर नीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. असं विठ्ठलाचं चिंतन करतात. मला हे सांगायचं होतं, ते घरून निघाल्याबरोबर विठ्ठलाचं चिंतन करत निघतात. त्यांनी पडशी उचलली, त्यांनी पताक उचलली. पूर्वीच्या काळात पडशी असायची. पडशी म्हणजे असं एक त्यांनी पिशवी असते
त्याला दोन बाजूला त्यांनी अशा पद्धतीने फुगा असतो आणि मध्ये जरा थोडी निमुळती झालेली असते. त्याला तोंड असतं, इकडचं एक तोंड आणि इकडचं एक तोंड. मग मध्यंतरी त्याला गाठ मारायची असते. मग ती पळशी त्यांनी खांद्यावर घ्यायची, म्हणजे अर्धी पुढं लटकवायची आणि अर्धी मागं लटकवायची आणि एका हातामध्ये पताक घ्यायची, पळशी आणि पताक असं त्यांनी बरोबर घ्यायचं आणि भगवंताचं चिंतन करत करत विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघा भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठलच विठ्ठल त्यांचं जीवन होऊन जातं आणि पडशी पताक उचलल्याबरोबर मनात भाव धारण करतात, देवा तुझ्या भेटीकरिता निघालेलो आहे, तुला शरण आलेलो आहे, आता बाकीचं काहीच नको आहे, फक्त तू हवा आहेस असा भाव पोटात ठेवून त्यांनी चालायला सुरुवात करतात. मग यज्ञ पावला पावली अशी त्यांची अवस्था होते. विठ्ठल म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली, हे की नाही, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली असं आपण प्रमाण म्हणतो. पण प्रत्येक पावलावर त्यांनी एक एक यज्ञ होऊ शकतो एवढं सामर्थ्य राम नामामध्ये, विठ्ठल नामामध्ये, कृष्ण नामामध्ये, हरिनामामध्ये अशा पद्धतीने आहे. म्हणून त्यांनी म्हणत भगवत नामचिंतनाचा हा मार्ग आहे, भगवंताच्या भक्तीचा हा मार्ग आहे, भगवंताच्या शरणागतीचा हा मार्ग आहे, भगवंताच्या प्रेमाचा हा मार्ग आहे, असा दिव्य असणारा हा मार्ग आहे. या सर्व गोष्टींना मिळून भक्ती मार्ग असं म्हणतात, भक्तिपंथ असं म्हणतात. आणि हा पंथ संतांनी आपल्याला दाखवला आणि त्या पंथावर आपण सर्वजण त्यांनी जर प्रवास करत चाललो तर मग मात्र कुठेही कोणत्या प्रकारचा गुंता येणार नाही. त्याचं कारण तो परमात्मा आपली जबाबदारी घेईल. नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर बरेच अशी परिक्रमावासी आम्ही पाहिले की ज्यांना स्वतःची तिळमात्र सुद्धा चिंता वाटत नाही. ते आपली पिशवी त्यांनी उचलली, खांद्यावर घेतली, हातामध्ये दंड घेतला, एका हातामध्ये कमंडलू घेतला की चालायला. जो दंड असतो ना त्याला त्यांनी भैरव म्हणतात. काय म्हणतात? भैरव. एका हातामध्ये कमंडलू असतो ना त्याला सर्व तीर्थ असं म्हणतात. सर्व तीर्थ जेवढ्या उपयोगाच्या वस्तू आहेत तेवढ्या खांद्यावर घेतल्या जातात, पाठीवर. हातामध्ये दंड आणि एका हातामध्ये कमंडलू घेतला जातो आणि तो चालायला सुरुवात करतो. कुठं थांबायचे ठरलेलं नाही, काय खायला भेटेल ठरलेलं नाही, कसे प्रसंग समोरून येतील ठरलेलं नाही, ऊन लागेल का पाऊस लागेल का वारा लागेल काही त्यांनी मनात ठरलेलं नसतं. फक्त चालणं एवढं ठरलं असतं. मग कोणाच्या जीवावर चालतो? तो मैयाच्या जीवावर चालतो. तो म्हणतो मैया मला बाकीचं काय माहिती. एका दिवशी जर खायला भेटलं नाही तो म्हणतो मैयालाच वाटलं असेल याला खायला द्यायचं नाही, उपाशी झोपेल. ती उपाशी कोणाला झोपू देत नाही, पण परीक्षा पाहते. कधी कधी परीक्षा पण पाहिली पाहिजे, हा महत्वाचा विचार. ती परीक्षा पाहा, परीक्षेमध्ये उत्तीर्ण जर झाला ना महाराज तर मग सगळं देऊन टाकते. हा तिचा स्वभाव आहे, हा तिचं वैभवच आहे मला. म्हणून परिक्रमा तुम्ही केली ना, परिक्रमा महत्वाची गोष्ट आहे. अशी परिक्रमा त्याने आपल्या जीवनामध्ये घडली की तो परिक्रमावासी काय करतो? मैयावर समर्पित होतो. मैयाच्या ठिकाणी पूर्णपणे त्याने महाराज सोडून देतो सगळं. तसं पंढरपूरचा वारकरी सुद्धा काय करतो? घरातून निघाल्याबरोबर सगळं पांडुरंगावर सोडून देतो. मग तो त्याने फक्त भगवंताचं चिंतन करतो. तो भ्रमणध्वनी हातात घेऊन सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घरी फोन करीत नाही. तो सगळ्या चौकशा करीत नाही. नाहीतर रस्त्याने चालायचं, वनात अशी तरी वनिता चिंतिशी, हा महत्वाचं. पंढरपूरला गेला कुठे गेला बायकोचं चिंतन मनात करायला लागलं, त्याचा पंढरपूरला जाऊन उपयोग काय राहिला, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी म्हणतो कुठे गेला विषयाचं चिंतन जर करत असला, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ, सगळं व्यर्थच आहे मला. पण असा जर पंढरपूरला चालला तर काय आता आपण हे बघा, वारकरी मला नाव ठेवायचं नाही, सूचनावाचा जर सांगायला ठरलं तर वारकरी वळकट्या टाकण्यावरून आधी भांडणं करतात. माझी जागा आहे माझा उचल, मी आधी धरली होती उचल येतो लगेच तापडतो त्याच्यावर पाहतो. गाडी आली रे आली, ट्रक म्हणा टेम्पो म्हणा, गाग्या वळकटी खाली उतरवायची, पहिली जागा धरायची. जागा धरल्यानंतर दुसरा मुद्दा असतो स्वयंपाक काय चौकशी करायची. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अरे जागा धरण्याकरिता 8 तास, स्वयंपाक काय चाललं त्याच्याकरिता 8 तास, राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था पाहण्याकरिता 8 तास. असला 8 तास विठ्ठल भक्ताला करायची गरज पडत नाही. जो ओरिजिनल विठ्ठलाचा भक्त असतो ना तो सगळंच करतो महाराज. फार महत्वाची गोष्ट, फारच महत्वाचा विचार आहे. सगळं काय करतो, त्याला सगळं करता येतं. पण तो विठ्ठल त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतो आणि आपल्याला त्या निश्चित स्थानापर्यंत त्यांनी घेऊन जातो. जसं पंढरपूरच्या वारकऱ्याचं वैभव मी तुम्हाला सांगितलं. नुसता वारी करण्याकरिता शुद्ध अंतकरणा निघाला तरी भगवंत त्याची वारी अशा पद्धतीने करून घेतो. तसं मोक्ष प्राप्तीकरिता जर भगवंताच्या जीवावर निघाला तर भगवंताने म्हणत त्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत का नेणार नाही, हा महत्वाचा विचार आहे. हेच समजून सांगण्याकरिता आले. हाच मार्ग दाखवला ना आपल्या सगळ्यांच्या पुढे निघून गेले. आणि मग आपण या मार्गावर चाललं पाहिजे. जर आपण या मार्गावर चाललो तर कुठे गुंता पडणार नाही. का बरं गुंता पडणार नाही? ती पुढे गेलेली आहे आणि त्या मार्गाला नीट करीत गेले, शुद्ध निर्मळ करीत गेले.
त्यांचं प्रमाण आहे, माझं नाही. ते म्हणतात झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. म्हणजे त्यांनी मार्ग आहेत ना भक्तीचे, भगवंताच्या प्राप्तीचे, ते त्यांनी झाडून काढले. झाडू संतांचे मार्ग, सगळे मार्ग झाडून काढले. झाडणाऱ्याला काय मोठं समाधान असेल, झाडण्याची काय किंमत असेल, फार महत्वाची गोष्ट आहे. तो झाडतो. अरे ज्यानं झाडून घेतलं जातं ना, ज्या झाडून त्या झाडूला सुद्धा किंमत येते. खोटं नाही सांगत. वृंदावनाची परिक्रमा करतात की नाही सगळे, म्हणतात श्रीजी म्हणजे राधाराणी, भगवान श्यामसुंदर, तर रोज वृंदावनामध्ये त्याची परिक्रमा करतात. 9-10 किलोमीटर आहे, एवढी मोठी परिक्रमा असते. एक महात्मा होता वृंदावनात, तुम्ही ऐकतात ना सर्व. तो महात्मा विचार करायचा, या रस्त्यावरून श्रीजी जाणार आहे, या रस्त्यावरून भगवान त्यांनी प्रवास करणारा रस्ता निर्मळ असला पाहिजे. तर तू काय करायचा, झाडू घ्यायचा आणि झाडू घेऊन संपूर्ण परिक्रमा मार्ग झाडून काढायचा. येणं प्रकार अशा पद्धतीने परमात्मा याच्यावरून चालेल. काय दिव्य भाव त्याच्या पोटात असते, भावनाच नाही. ते पोरगं कुठे गेलं, ते तुम्हाला म्हणलं दादा तुम्ही फोन बंद करून टाकला. मी काय करतो, इंस्टावर एखादा तरी असं SMS त्यांनी पाठवतो. मला माहिती आहे तुमचा फोन बंद आहे, तरी पण SMS पाठवतो. माझ्या मनात एक आस आहे, कधीतरी माझा SMS पाहा. तुमच्या लक्षात आलं नाही काय, की आस आहे ना पोटामध्ये, कधीतरी एकदा तरी पाहाल, असं त्यांनी त्याच्या मनातला तो भाव आहे. तसं त्यांनी झाडून घेताना मनात भाव आहे की कधीतरी या मार्गावर त्यांना चालेल, तू राधाराणी अशा पद्धतीने चालेल म्हणून झाडून घ्यायचं. जो झाडू आहे ना झाडण्याकरता, झाडू खराब होत असतो. म्हणजे त्याच्या आधी टोका असतात, फार लांबलचक असतो, मग थोडा कमी होत एवढ्यावरच राहतो. मग तो एवढ्यावर राहिला, झाडून घेण्याच्या योग्यतेचा राहिला नाही की मग आपण काय करतो, टाकून देतो. सरळ गोष्ट आपण फेकून देतो त्याला, नवीन आणतो, नवीन काम सुरू करतो. तर तो महात्मा तसं करीत नव्हतं. मग झाडून त्याने तो झाडू खराब झाला, फार थोडा राहिला की मग तो काय करायचा, त्याच वृंदावनामध्ये थोडंसं खड्डं खांदायचं आणि खड्डं खांदून त्या झाडूला आणि समाधी द्यायचं. आणि फक्त समाधी द्यायची असं नाही, समाधीचा भांडाराही घालायचा. साधू संतांच्या समाधी होतात पण त्याचा भांडारा घालायचा. काय कसला भांडारा, म्हणजे झाडूला समाधी दिली. अरे झाडूला समाधी दिली, सामान्य असणार झाडून त्याला समाधी दिली, का बरं समाधी दिली? अरे त्यानं झाडलं, काय झाडलं? अरे त्यानं भगवंताचा मार्ग झाडला. तो सामान्य झाडू आहे काय, बाकीच्या झाडूसारखा आपलं घर झाडून घेण्यासारखं नाही. त्यांनी मला परमार्थ पथ झाडला म्हणून त्याच्या वैभव प्राप्त झालं. फार महत्वाची गोष्ट आहे. तसंच त्यांनी महाराज हा मार्ग झाडण्याकरिता संत मायबाप आले. त्यांनी त्यांच्या शब्दांनी झाडला. आम्हा घरी धन, शब्दांची तरतने, शब्दांची तशस्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, हा त्यांचा स्वभाव आहे. तुकोबरा गाथा बुडवण्याकरिता निघाले ना, त्यावेळेला गाथातल्या त्या अक्षरांवरून बोट फिरवत होते, हात फिरून त्यांनी म्हणत होते, एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ते अक्षर, ते शब्द त्यांनी महाराज आमचं धन आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यांना किती मोठी किंमत त्या माध्यमातून अशा पद्धतीने प्राप्त होऊ शकते, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून झाडून घेण्याकरिता आले, सगळे मार्ग त्यांनी स्वच्छ केले, निर्मळ केले, मोक्ष पथ त्यांनी अशा पद्धतीने खोलून दिला आणि सर्वांना म्हणजे त्यात ते अडथळे बाजूला केले. काय अडथळे बाजूला केले? तुम्ही लागले कपाळाला गोपी चंद लावला, गळ्यात माळ घातली, पंढरपूरची वारी करायला लागली, एखादा दिली शहाणा तुम्हाला भेट, तुम्हाला काय भाव जायचं? कुशाल त्यांनी पंढरपूरला जाणं अशा काय तुला मोक्ष मिळणार आहे का, ज्ञान प्राप्त होणार आहे का, असं तर त्यांनी म्हणायला लागला. म्हणजे मग काय करू, मला योग साधना कर, ज्ञानाद्य आणखी तू कर्माची साधना कर, उपासना कर, फलाना कर सांगायला लागला. असं ज्या वेळेला कोणी सांगायला लागतं ना, त्यावेळेस संत मायबाप काय करतात माहितीये, त्याला समजून सांगतात की बाबा तू जे सांगतो ना ते मला ऐकायचंच नाही. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, एक अद्वैतवादी आला होता तुकोबारांना तत्वज्ञान सांगायला. त्याने अंगावर घोंगडी घेतली आणि कानात बोटं घातली आणि कानात बोटं घालून त्यांनी बसले आणि तो सांगतच होता. त्याला वाटतं हे ऐकताय, हे एक शब्द त्याचा ऐकला नाही. का घोंगडी बाजूला करून पाहिली, म्हणजे काय ऐकत, कानात बोटं घालून बसले. म्हणजे का बरं तुम्ही असं केलं? म्हणजे अद्वैताची वाणी नाही ऐकत मी गाणी, म्हणजे मी तिची वाणी, अद्वैताची वाणीच मी गाणं ऐकत नाही. मग काय, माझं भगवंताच्या ठिकाणी प्रेम जडलेलं आहे, मी फक्त भगवंतावर प्रेम करतो, त्याला माझं काय करायचं असेल तो करी. महत्वाची गोष्ट हा दिव्य भाव त्यांच्या अंतर्गत, असा भाव आपल्या अंतर्गत भाव. म्हणजे काय केलं त्यांनी अनेक प्रकारचे मतमतांतर फोडूनच काढले, त्यांना बाजूलाच करून टाकलं. मग सगळ्या जगाला त्यांनी उद्धरून जाण्याकरिता या भक्तीच्या माध्यमातून प्रवास करता ज्ञानाचा सिद्धांत सांगितला. तो अतिशय दिव्य असणारा, सुंदर असणारा सिद्धांत आहे. आणि तो काय आता सिद्धांत कळायला पाहिजे ना. आपण वेदांत शास्त्राचं चिंतन करणारी माणसं, वेदांताचे सिद्धांत पण कळाले पाहिजे.
काय वेदांताचा सिद्धांत आहे म्हणजे श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि उत्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः सिद्धांत आहे. ब्रह्म सत्य हा सिद्धांत आहे, जगत मिथ्या हा सिद्धांत आहे, जीव ब्रह्मरूप आहे हा सिद्धांत आहे. हा दिव्य असणारा सिद्धांत त्या संत मायबापांनी आपल्याला दिला. बाकीच्यांचे सगळ्यांचे मत फोडून काढले आणि दिव्य सिद्धांत नाना मत त्यांनी मोडून काढले. कोणी काढले? आपल्या आधीचे संत गेले त्यांनी मोडून काढले आणि सिद्धांत आपल्याला दिले. सिद्धांत देण्याकरिता आले. मग ते कोणत्या रूपात आले? ते सनकादिकांच्या रूपात आले. आपण पहिल्या दिवशी चिंतन ऐकलं. सनक, सनंदन, सनातन, सुजात हे संत आहेत. ते चिंतन त्यांनी महाराज मांडण्याकरिताच आले. वेदांत आपल्या समोर प्रगट करून सांगण्याकरिता आले. त्यांचं तुम्ही ऐकू शकता. नारदजी महाराज आले. नारदाने सुद्धा जगदोद्धाराचं वर्मजगाच्या समोर त्यांनी सांगितले. भक्तिसूत्र लिहिले. नारद पांचरात्र गमन नावाचा ग्रंथ त्यांनी प्रगट झाला. असं त्यांनी सुंदर वर्णन नारदजी महाराजांचं पाहायला मिळतं. जगाला उपदेश, व्यासदेवाला उपदेश नारदांनीच केला. व्यासदेवाने सुद्धा त्यांनी जीवनभर धर्मकार्य अशा पद्धतीने केलं. जगाला सिद्धांत सांगण्याकरिता अट्टहास केला. अनेक ग्रंथांची रचना व्यासदेवांनी केली. एवढे ग्रंथ अशा पद्धतीने लिहिले. मग तेच ग्रंथ समाजापर्यंत पोहोचले, पण समाजाला समजेना. मग त्याचा अर्थ कोणीतरी उलगडून सांगितला पाहिजे ना. मग त्याचा अर्थ सांगण्याकरिता त्यांनी महाराज प्रत्यक्ष भगवान शंकराला यावं लागलं. व्यासदेवजी महाराज भगवान विष्णू आहेत आणि शंकराचार्य त्यांनी भगवान शंकर आहेत. हे शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम. त्याचा अर्थ बादरायण म्हणजे व्यास आणि केशव म्हणजे विष्णू. शंकरम शंकराचार्यम, शंकर भगवान प्रत्यक्ष शंकराचार्य झाले आणि केशव परमात्मा त्यांनी म्हणजे विष्णू परमात्मा बादरायण व्यास झाला. म्हणजे हरी आणि हर दोघे त्यांनी प्रकट झाले. काय केलं मग? सूत्र भाष्य कृतो वंदे. एकानं सूत्र लिहिले आणि एकानं भाष्य लिहिलं. मग व्यासदेवाने काय केलं? सूत्र तयार केलं आणि दुसऱ्याने शंकराने काय केलं? त्याचं भाष्य तयार केलं. कोणाकरता केलं? आपल्याकरता केलं. काय? त्या माध्यमातून केलं? अनेक मतांचं खंडन केलं आणि त्या माध्यमातून सिद्धांत आपल्याला दिला. कोणी दिला? व्यासदेवाने दिला. कोणी दिला? शंकराचार्याने दिला. म्हणून ज्ञानोबरांना म्हणावं लागलं तैसा व्यासांचा मागोवा घेतून भाष्यकारा तेव्हा करू. महत्वाची गोष्ट आहे. अयोग्य हे निनपवतो की जाईल हे म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे. म्हणजे शंकराचार्य भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी जर काय केलं असेल तर अनेक प्रकारचे मत फोडून काढले. बौद्ध मत होतं, जैन मत होतं. हे मत आहे, सिद्धांत नाही. सिद्धांत फक्त वेदांताचा सिद्धांत आहे. तो सिंहासारखा गर्जना करतोय. तो वेदांत केसरी आहे. महत्वाची गोष्ट. वेदांताचा सिद्धांत जगाच्या गळी अशा पद्धतीने उतरवला. मग त्याचाच वारसा पुढे ज्ञानोबा आले म्हणून सगळ्या संतांनी चालवला. तो वारसा अतिशय महत्वाचा. ते करण्याकरिताच प्रत्यक्ष प्रगट झाले केरळ प्रांतामध्ये. आणि आलमाई नावाची नदी आहे. तिला पूर्णा म्हणतात, तिला गंगा पण म्हणतात, आलमाई गंगा असं म्हणतात. पूर्णा पण तिचं नाव आहे. त्या पूर्णेच्या तटावरती त्यांनी महाराज कालडी नावाचं एक गाव आहे. कालडी. या कालडी गावामध्ये अनेक ब्राह्मण राहतात. त्या सगळ्या ब्राह्मणांमध्ये अतिशय श्रेष्ठ असणाऱ्या ब्राह्मणांचं कुळ आहे. नम्मुद्री नावाचं कुळ आहे. नम्मुद्री. या नम्मुद्री ब्राह्मण कुळामध्ये शिवगुरु नावाचा एक महात्मा जन्माला. शिवगुरु नावाचा सत्वशील ब्राह्मण जन्माला. तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, भगवंताचा भक्त आहे. विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं आर्यंबा म्हणजे अंबिका देवी. काय नाव होतं? अंबिका देवी. दोघांनी त्यांनी महाराज गृहस्थाश्रमाला सुरुवात केली, पण बऱ्याच काळापर्यंत संतती प्राप्त झाली. मग काय करायचं? भगवान शंकराला साकडं घातलं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन विचारलं, बरं गुरु हे काहीतरी वरदान मागा. काय वरदान हवंय? म्हणे पुत्र प्राप्त व्हावा. मग कसा पुत्र व्हावा? मध्ये बराचसा संवाद झाला. मग भगवान शंकराने सांगितलं, विद्वान पुत्र त्याने प्राप्त होईल, जगाचा गुरु अशा पद्धतीचा पुत्र प्राप्त होईल. नवे नवे मी स्वतःच तुमच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होईल असं भगवान शंकराने वरदान दिलं. यथाकाळ त्यांनी आर्यंबा देवी, अंबिका देवी गर्भवती झाल्या. 9 मास पूर्ण झाले. आता आपला विषय झाला ना, म्हणून मी थोडक्यात सांगतोय.
वैशाख शुद्ध पंचमीला त्यांनी महाराज भगवान शंकराचं प्रत्यक्ष प्राकट्य झालं. भगवान शंकर स्वतः त्यांनी अवतार घेऊन आले. शंकराच्या कृपेनं प्रसादानं पुत्र झाला म्हणून पुत्राचं नाव सुद्धा काय ठेवलं? शंकर. असे त्यांनी शंकर जन्माला 4 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी सगळे पुराण आपली मातृभाषा त्यांनी महाराज कळू लागली. पुराण आत्मसात अशा पद्धतीने झाले. 8 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी महाराज सगळ्या वेदांचं अध्ययन अशा पद्धतीने घडले. संन्यास घेण्याची इच्छा होती. आईच्या समोर विनंती करायला लागली. स्नान करण्याकरिता गेली होती. मगरीनं पाय धरला. आता त्यांनी 8 वर्षाचा मृत्यू होता. सगळे लोक धावून आले. त्यांनी अशा पद्धतीने मगरीच्या कावलीतून त्यांचा पाय सोडवला. मग त्यातून बाहेर आले. मृत्यू कळला. तिथून पुढचा त्यांनी प्रवास सुरू झाला. श्रीगुरूंच्या शोधामध्ये संकल्प पाण्यात राहून त्यांनी घेतलं की मी जिवंत राहिलो तर संन्यास घेईन. मग संन्यास घेण्याकरिता गेले. तिथं गोविंद पादाचार्य पाहत त्यांनी वाट पाहत होते. गोविंद पादाचार्यांची भेट घेतली. नर्मदा माईची त्यांनी विनंती केली. सबिंदू सिंधू सुस्कल तरंग नर्मदा माईचे चित्तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदा माईचे चिंतन त्यांनी महाराज केलं. तिनं त्यांनी एका घटामध्ये स्थिर होऊन चमत्कार करून दाखवला. मग गोविंद पादाचार्यांची भेट शंकराचार्यांना झाली. संन्यास दीक्षा त्यांनी ग्रहण केली. मग धर्म प्रसार करण्याकरिता निघाले. दिग्विजय करण्याकरिता निघाले. ते 16 वर्षाच्या वयात व्यासगुरुजी महाराज काशी क्षेत्रामध्ये भेटले. त्यांनी आणखी त्यांनी महाराज कार्य अशा पद्धतीने सांगितलं. आणि मग सगळ्या जगामध्ये फिरून धर्माची स्थापना केली. पुनःस्थापना करण्याकरिता अशा पद्धतीने आले. धर्माला त्यांनी महाराज धर्म संपत नसतो. धर्म मोडकळीला येत असतो. धर्माची घडी मोडे अधर्माची शिकचडे असं आपण म्हणतो की नाही. त्याची घडी त्यांनी मोडली. परत एकदा धर्माची घडी बसवण्याकरिता भगवान शंकर आले. द्वैत मताचा संहार केला. अनेक मतमतांतरांचं खंडन केलं. मोदोनिया नानामध्ये आणि काय केलं? सगळ्या जगाला सिद्धांत दिला. अद्वैताचा सिद्धांत दिला. नित्य सिद्धांत सौरसो अशा पद्धतीने सगळ्या जगाला सिद्धांत देण्याकरिता अवतार घेऊन आले. आराध्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य अवतार महादेव द्वैत मत संहाराया आराध्य जगद्गुरु. आता एकादशीच्या दिवशी आरती म्हणत जाऊ नये. पण प्रमाण म्हणून म्हणायला काय त्रास आहे? म्हणून त्यांनी प्रमाण संतांची तयारी पण तोच तयारी लोकांसमोर सांगतो. मग माझ्याकडे पर्याय नव्हता ना दुसरा. 2500 वर्षापूर्वी शंकराचार्य झाले. कोणी त्यांची आरती लिहिलेली नव्हती. आपल्या भाषेत जर आरती म्हणायची असेल तर आपणच तयार करायला. दुसरा काय पर्याय आहे? म्हणून त्यांनी लोक म्हणतात की हे संत वाङ्मय फक्त स्वीकारलं पाहिजे. यांनी तयार केलं स्वीकारायचं नाही. निळोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये निळोबऱ्यांची आरती लिहिली. त्याच्यावर फार लोकांनी वादविवाद त्यांनी सुरू केले. परस्पर माझ्यापर्यंत हे म्हणणारे जे असतात हे प्रत्यक्ष समोर येत नाही. ते मागे म्हणतात. मग त्यांच्याकडून निरोप आपल्यापर्यंत फक्त पोहोचतो. आणि आपण उगाच टेन्शन घेतो ते असं म्हणलं. म्हणून काय म्हणायचं? त्याला जर खरंच म्हणायचं समोर येऊन मग उत्तर देते. माझ्याकडे काय उत्तर येते? हा महत्वाचं. बरोबर आहे की नाही? असा महत्वाचा विचार. म्हणून शंकराचार्यांची आरती आहे. आरती जगद्गुरु आद्य शंकराचार्य अवतार महादेव द्वैत मत संहाराय. कशाकरिता अवतार घेतला? द्वैत मताचा संहार करण्याकरिता अवतार घेतला. आणि अनेक मतांचं खंडन करून त्यांनी महाराज अशा पद्धतीने सिद्धांत जगाला दिला. देते सिद्धांत सौरसो असं करण्याकरिताच अवतार घेऊन येतात. 32 वर्षाचं आयुष्य त्यांना प्राप्त झालं. झंझावातासारखे त्यांनी भारतवर्षामध्ये फिरले. 4 स्थानावर 4 मठ स्थापन केले. म्हणजे दक्षिण प्रांतामध्ये शृंगेरी मठ आहे. पूर्व दिशेला त्यांनी जगन्नाथपुरी गोवर्धन मठ आहे. पश्चिम दिशेला त्यांनी शारदा मठ आहे. द्वारका मठ आहे. त्याच्यानंतर त्यांनी ज्योतिर्मठांची स्थापना उत्तर दिशेला अशा पद्धतीने केली. बद्रीनाथ आपण त्याला त्यांनी म्हणतो. बद्रीनाथाला जाताना खाली ज्योतिर्मठ लागतो. म्हणजे त्यांनी जोशी मठ त्याला म्हणतात. असे 4 मठ शंकराचार्यांनी स्थापन केले. त्याच्यानंतर कांचीकामकोटीला त्यांनी भगवतीचं स्तवन केलं. ते उग्र रूपामध्ये होते. त्यांचं स्तवन ऐकून ती त्रिपुर सुंदरी प्रत्यक्ष दिव्य रूप धारण करून प्रकट झाली. कामाक्षी तीच त्यांनी महाराज कामाक्षी देवी म्हणून ओळखली जाते. आपल्या गावात आहे ना कामाक्षीचं मंदिर. मग तीच कामाक्षी आहे महाराज. त्याशी त्यांनी कामाक्षी त्यांच्याकरिता प्रत्यक्ष प्रकट झाली. जिने बालवयात शंकराचार्यांना स्तनपान करवलं होतं. जसं नामदेव महाराजांच्या हातचं दूध भगवंतांनी दिला तसं शंकराचार्यांच्या हातचं दूध जगदंबा प्रत्यक्ष पिली होती. आणि ती मला परत दे. त्यांनी थोडा प्रसाद रूपानं तू सगळं पिऊन घेतलं. रडायला लागले. शंकराचार्य भगवती प्रत्यक्ष प्रकट झाले आणि स्वतःच्या स्तनाचं दूध शंकराचार्यांना पाजलं. एवढा त्यांचा मोठा अधिकार होता. असे शंकराचार्य 32 वर्षापर्यंत झंझावातासारखे त्यांनी भारतवर्षामध्ये फिरले. आपल्या महाराष्ट्रात आले. कोल्हापुरामध्ये त्यांनी श्रीयंत्राची स्थापना केली. दगडी श्रीयंत्र. इथं पंढरपुरामध्ये आले. हे सामान्य नाही. पंढरपूर महायोग पीठे ते भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो म्हणून हे समाज तिष्ठंतम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हे सगळ्या जगाला उघड करून दाखवलं. आणि भगवंताचं स्तवन अशा पद्धतीने त्यांनी केलं. म्हणजे ते पायी चालत चालत आले. प्रत्यक्ष भगवान शंकर आहे. जे मार्गीचा कापडे महेश अजूनही भगवान शंकर सुद्धा त्यांनी वारी करतात. पंढरपूरची वारी करण्याकरिता भगवान शंकर येतात.
मग शंकराचार्य शंकर काय दोन आहेत का? निवृत्तीनाथ महाराज शंकर काय दोन आहेत का? एकच आहेत ना महाराज? मग शंकर स्वतः अजून वारी करतात म्हणजे पहिले वारकरी कोण झाले? भगवान शंकर झाले. मग शंकराने ही वारी अशा पद्धतीने केलेली आहे. तोच शंकर आणि शंकराचार्यांच्या रूपाने प्रगट झाला आणि त्याने सुद्धा पंढरीची वारी अशा पद्धतीने केली. पण आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून शंकराचार्य सुद्धा फार महत्वाचे आहेत. आता मराठीमध्ये साधू संतांनी आपल्यावर उपकार केले आणि वाङ्मय अशा पद्धतीने मराठीत पाहायला मिळाले. याच्या आधी काय होतं? याच्या आधी त्यांनीच सूत्रभाष्य त्यांनी केले आणि म्हणून जगाच्या उद्धाराची साधना प्राप्त होत होती. मग त्यांचे आपल्यावर उपकार आहेत, ते उपकार आपण लक्षात ठेवले पाहिजेत. मग त्यांच्या उपकाराकरता एवढा अट्टहास आहे महाराज. आपलं जीवन काय कामाचं आहे? लोक जीवनभर त्यांनी जर परमार्थ नाही केला आपण तर काय करणार आहोत? आपण प्रपंच करणार आणि तो पण नेटानं करणार. फार चांगलं त्यांनी प्रपंच करणार, घर फार चांगलं बांधणार, आता सगळी प्रॉपर्टी चांगली जमा करणार, टकाटक सगळ्या गोष्टी करणार आणि त्याच्यातच आयुष्य आपलं त्यांनी घालून टाकणार. हा महत्वाचा विचार आहे. आणि हे करण्याकरिता थोडंच आपण जन्म आलो. आपला जन्म त्यांनी सार्थकी लागला पाहिजे, आपला जन्म कारणी लागला पाहिजे, काहीतरी कामाकरिता अशा पद्धतीने आला पाहिजे. पण आपण सगळ्यांनी प्रण घेतला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी विशेष असणारे कार्य करून दाखवेन आणि ते कार्य करण्याकरिता अट्टहास करून निघालं पाहिजे. पण आपल्याला होत नसतं ते कार्य. ते कार्य जर खरोखर आपल्या हाताने व्हावं असं वाटत असतं तर आधी भगवंताची शरणागती करावी लागेल, भगवंताला शरण जावं लागेल, आधी आपला अहंकार त्याच्या पायाखाली त्यांनी गाडून टाकावा लागेल आणि मग त्यांनी मला ते कार्य करण्याकरिता निघावं लागेल. तेव्हा परमात्मा कृपा करून ते कार्य अशा पद्धतीने करून घेईल. एका बीजा आधी नाश मग भोगिले कणीस असं आपण त्यांनी म्हणतो. आधी एका बीजाला स्वतःला गाडून घ्यावं लागतं आणि मग त्याच्यापासून झाड तयार होतं, मग अनेक दाणे येतात, मग कणीस पाहायला मिळतं. असा त्यातला भाव आहे. म्हणजे आधी स्वतःला तयार मिटा कर अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे दाना खाक में मिलता है तो गुले गुलजार बनता है. निपट निरंजन महाराज म्हणतात बाबा हे प्रमाण सांगायचे. एका दाण्याला आधी स्वतःला त्यांनी बुजून घ्यावं लागतं, मग त्याच्यापासून रोप तयार होतं, मग त्याच्यापासून कणीस पाहायला मिळतं, अनेक दाणे त्यांनी प्राप्त होतात. तसं एखाद्याला स्वतःचं जीवन त्याच्यामध्ये आधी संपवावं लागतं आणि मग त्यांनी बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. कोण संपवणार आहे? अरे आपणच संपवलं पाहिजे. आपणच आपलं जीवन आचार्यांच्या चरणी संतांच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये दिव्य भाव आपण निर्माण केला पाहिजे. बस मला यांचं कार्य करायचंय, ते जगापर्यंत त्यांनी पोहोचले पाहिजे, त्यांचं कार्य लोकांच्या आठवणीत आलं पाहिजे. ते प्रसिद्ध नाहीत असं कोण म्हणतं? सगळ्या भारतात जाऊन बघा काय तुम्हाला दिसतं. सगळीकडे आचार्यांचं मत त्यांनी प्रचलित आहे. तुम्ही ओंकारेश्वरला जा तिथं तेच आहे, काशीला जा तुम्ही तिथं तेच आहे, जगन्नाथपुरीला जा, द्वारकेला जा, नाही तर आणखी कुठेही त्यांनी भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, रामेश्वरमला जा, सगळीकडे शंकराचार्यांचंच मत प्रवाहित. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्यांचंच मत आहे. फक्त ज्ञानोबा राय तुकोबारांनी ते फार श्रद्धेनं पुढे चालू. आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांनी मराठी भाषिक लोकांच्या समोर त्यांनी ते आणलं पाहिजे आणि लोकांच्या समोर त्यांचा परिचय करून दिला पाहिजे. माझं एकट्याचं त्यांनी काम नाही, इथं बसलेले सगळे आहेत. त्यांना जर खरंच महात्म्य कळत असेल आचार्यांचं तर सगळ्यांनी प्रण घ्या, सगळ्यांनी व्रत घ्या, सगळ्यांनी निर्णय करा, सगळ्यांनी निश्चय करा, सगळ्यांनी प्रतिज्ञा करा या पंढरपूर क्षेत्रामध्ये की माझ्या जीवनामध्ये निदान 10 लोकांना तरी मी शंकराचार्यांचा महिमा सांगेन. 10 लोक ज्यांना माहित नाही, अतिशय सामान्य असणाऱ्या 10 लोकांपर्यंत पण मी महिमा सांगेन. फक्त सांगेन असं नाही, त्या 10 लोकांकडूनही मी असं बदलून घेईन की तुम्ही त्यांनी अशा पद्धतीनं पुढच्या 10 लोकांना हे अशा पद्धतीने वर्णन करून सांगा. असं जर झालं तर मग शंकराचार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचतील. हा त्यांचा भाव आहे. असू द्या म्हणून त्यांनी माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच. असे त्यांनी संत प्रगट होतात, सिद्धांत देण्याकरिता येतात. का बरं येतात? त्यांच्या पोटामध्ये कृपा प्रवाहित होते. ते कृपाळू आहेत आणि सगळ्या जगाच्या सुखाचा विचार करतात. ते सुखाचे समुद्र आहेत. असे संत आहेत किंवा बरं वर्णन करू सांग. Yeah.
सुखाचे समुद्र आहेत महाराज. पण अशा संतांच्या मार्गावर आपण गेलं पाहिजे. प्रत्येक अभंग हा ध्रुवपदाच्या भोवती फिरत असतो. म्हणून तेनेची पंथे चालू जाताना पडे बोलता कुठे काही ध्रुवपद आहे. प्रत्येक चरण म्हणायचं त्याला ध्रुवपद जोडायचं. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत पुढे लावत होतो. तेनेची पंथे चालू जाताना पडे बोलता कुठे काही मोडोन या नानामध्ये देते सिद्धांत सौरस अनेक मत मोडून काढले. सिद्धांत ज्यांनी दिले तेनेची पंथे चालू जाता नपडे बोलता कुठे काही निळामणे असे संत कृपावंत सुखसिंधू. असे त्यांनी महाराज संत आहेत जे कृपा करणारे आहेत, जे सुखाचे समुद्र आहेत. म्हणून त्यांच्याच मार्गाने गेलो तर काही गुंता पडणार नाही. त्यांची पंथे चालू जाता नपडे गुंता कुठे काय असं ध्रुपच सगळ्या चरणात लावायचं. म्हणून त्यांच्याच मार्गावर साधू संत गेले, वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चाललेला हा महत्वाचा विचार आहे. ज्ञानोबराय सुद्धा त्यांची शरणागती करतात, त्यांना रस्ता विचारतात. नाथ महाराज सुद्धा त्यांची शरणागती करतात. वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुर सांडोलीकर मध्ये त्याचा विचार प्रबोध दिनेकडून प्रगटला. आणि तुकोबराय तर उच्चांक करतात. काय उच्चांक आहे? तुकोबराय तरी म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. जगद्गुरु तुकोबराय शंकराचार्यांच्या समोर दंडवत प्रणाम करतात. एरवी तुकोबराय असे आहेत ते कोणाच्या समोर वाकणार नाहीत महाराज. तरीशी ते देवा करी माझे सुखे परिमिती अशी मुखे न म्हणे संत. कोणाच्याही समोर मी त्याने दंडवत प्रणाम करणार नाही. कोणाला मी संत म्हणणार नाही. देवा तुला माझं काय करायचं असतं ते करून घे. या मताचे जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबराय भगवंताची भक्ती करणारे आहेत, भक्तीला प्राधान्य देणारे आहेत. जरी तुकोबराय भक्तीचा स्वीकार करणारे, भक्तीला प्राधान्य देणार असले तरी सुद्धा तुकोबराय अद्वैत मताला त्यांनी अशा पद्धतीने स्वीकारणारे आहेत. म्हणजे काय त्यांनी द्वैत स्वीकारलं. पण कशाकरिता? अभेद आणि भेदराज्याला आधी अभेद स्थितीला प्राप्त झाले मग भेद स्वीकारला. हे द्वैती नाही तुकोबराय. तुकोबराय सुद्धा अद्वैतीच आहे. हा महत्वाचा विचार आहे. ते अद्वैत तत्वाचं तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. हे काय अद्वैत सांगितलं. तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा हे अद्वैतच सांगितलं. म्हणून त्यांनी मला अद्वैत तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबराय त्यांनी स्वीकारतात. अद्वैताच्या माध्यमातून मूळ स्वरूपापर्यंत त्यांनी गेले. आणि स्वरूपावर त्याने पोहोचल्यानंतर काहीच काम शिल्लक राहत नाही. मग काम नाही झालो पाहिजे कामा हावल्या त्या करून चेष्टा निश्चळ दष्टा वैसन्या. मग काय केलं म्हणजे ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ते प्राप्त झालेलं ब्रह्मज्ञान दूर केलं म्हणजे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवायचे. आता मी भक्त तू देव म्हणून परत द्वैत आलं. हा महत्वाचा विचार. तुकोबरायांचं द्वैत म्हणजे त्यांनी प्राप्तिपूर्वक असं स्वीकारलं. म्हणजे वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार केला. वास्तव तुकोबराय अभेद स्थितीतच आहे. म्हणजे शंकराचार्यांचं तुकोबरायांचं मत एकच आहे. पण अभेद स्थितीला जाऊन सुद्धा काहीच काम शिल्लक राहिलं नाही. ते म्हणजे अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण तुझी सेवा. का बरं भगवंताची भक्ती करायला लागले? अद्वैतामध्ये समाधान प्राप्त होत नाही म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा अद्वैतवादी आहेत. पण भज गोविंदम गोविंदम भज परमती असं म्हणतात. कितीतरी अष्टक लिहिली. सगळीचे सगळे अष्टक भक्ती करणारे. पांडुरंगाचं अष्टक लिहिलं म्हणजे भक्ती करणार आहे की नाही? मग त्यांना अद्वैत ज्ञान नव्हतं का? ते अद्वैत ज्ञानाचेच आचार्य. पण असं असून सुद्धा पांडुरंगाचा महिमा त्यांनी सांगितला. त्यांनी भैरवाचं वर्णन केलं. देवराज सेव्यमान पावना पंकजम ज्ञानयज्ञ सूत्रम शेखरम कृपाकरम आरदान योगी वृंद पंडितम दिगंबरम काशिकापुरादिना भैरवं भजे. भक्तिमय असणारे स्तोत्र निर्माण केले. सगळ्या देवतांचे स्तोत्र निर्माण केले. कृष्णाष्टक अशा पद्धतीने लिहिलं, पांडुरंगाष्टक लिहिलं, कालभैरवाष्टक लिहिलं. या सगळ्या देवदेवतांचं त्यांनी वर्णन केलं त्यांच्या शब्दामध्ये. म्हणजे काय केलं? भक्तीचं वर्णन केलं. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान त्यांच्याकडे नाही, अद्वैतीच आहे. पण अद्वैती असून समाधानाच्या प्राप्तीकरिता भगवंताच्या भक्तीचा स्वीकार केला. हे शंकराचार्यांकडे विशेष आहे. आणि तीच विशेषता जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा घेतली. काय घेतली? अद्वैत तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि प्राप्त झाल्यानंतर मग म्हणजे नको ब्रह्मज्ञान नलगेरी म्हणजे तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुढे. जे शंकराचार्यांनी पुढे चालवलं तेच तुकोबरायांनी त्यांच्या मागे चालवलं. हा त्यातला विचार आहे. नाही तर तुकोबराय द्वैती आहेत आणि शंकराचार्य अद्वैती आहेत. तरी पण कसं काय दंडात घालतात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जरी निर्माण झाला तरी सुद्धा आधी हा विचार केला पाहिजे की शंकराचार्य अद्वैती असतील तरी सुद्धा त्यांनी सुद्धा कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवंताचं भजन करायला सांगितलं. भज गोविंदम म्हणतात म्हणजे गोविंदाचं भजन करा आपल्याला सांगतात. जर तसंच तुकोबराय त्यांनी मला भगवंताचं भजन करायला सांगतात. हा त्यातला दोघांचं मत एकच आहे, एक मत आहे. म्हणून तर दंडवत प्रणाम केला. तुका करे प्रणिपात दंडवत आचार्य असं मला बरंचसं बोलता येऊ शकतं. निर्धारित वेळ माझी संपून गेलेली. आपण 6 वाजता सुरू केलं होतं. आता 8 वाजून त्यांनी गेलेले आहेत. म्हणजे जेवढ्याला आपण घेतलं तेवढ्यालाच आता थांबलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मला म्हणजे फार प्रकृती आहे काही खराब झालं, फार पोट दुखायला लागलं. आणि मग तुमच्यावर चालायला सुद्धा जमीन आहे. लगेच अंग टाकलं महाराजांनी सांगितलं थोडं बसायचं.
बसलून अंग टाकलं इथंच थांबलो तुमच्यापर्यंत, तुमच्याबरोबर मला परिक्रम येता आलं नाही म्हणून फार जास्त त्रास होतो. मला असं वाटतं की मला कीर्तन करता येईल का नाही. पण ते आपण मग ऐकलं ना, मांजराचं पिलून माकडाचं पिलून, डोळे बंद करून भगवंताला सांगून टाकायचं, देवा आता मला काय करता येत नाही, तूच काय करायचं करून घे. बरोबर 2 तास त्याने कडे लावले. हा महत्वाचा विषय. फार उभं राहायची सुद्धा ताकद नाही आहे, असं वाटतं तरी खाली बस. म्हणून असं सुद्धा त्यानं चिंतन अशा पद्धतीने करून घेतलं. आणि म्हणून हेच भगवंताच्या उपकारातून हीच आपल्याला आलेली प्रचिती हा महत्त्वाचा विचार आहे. अशाच पद्धतीने भगवंताचं चिंतन करावं, साधू संतांचा प्रचार प्रसार करावा, आपलं जीवन मंगलमय करावं, इतरांना पण योग्य मार्ग अशा पद्धतीने दाखवावा हा त्यातला भाव आहे. कोणी त्यावेळेस दाखवला हा मार्ग तो संतांनी दाखवला. पण मोठ्या प्रेमानं आपण त्या संतांचं चिंतन करतो. कसं